ठीक आहे. म्हणून यूज करताना काय करायचं, हे व्हर्जन सिलेक्ट करायचं, ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट करायची. सध्या तुमची कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोज, आणि विंडोज सिलेक्ट केल्यानंतर खाली काय येईल, तर इथं तुम्हाला एक इथं पण सिलेक्ट करा विंडोज, आणि विंडोज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं काय भेटेल, तर तुम्हाला भेटेल MSI व्हर्जन. MSI म्हणजे मायक्रोसॉफ्ट इन्स्टॉलर फाईल. ठीक आहे. तर मायक्रोसॉफ्टची एक इन्स्टॉलर EXE फाईल म्हणतो त्याला आपण. तर ती फाईल काय करायची, डाउनलोड करायची. 30 MB ची फाईल आहे, 30 MB ची डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं, त्याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक करत काय करायचं, नेक्स्ट 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 करत राहायचं. ठीक आहे. जोपर्यंत इन्स्टॉलचं बटन येत नाही तोपर्यंत काय करत राहायचं, नेक्स्ट 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 करत राहायचं. एवढंच करायचं फक्त. आणि मग चेक कसं करायचं की नोड इन्स्टॉल झाले का नाही, तर नोड इन्स्टॉल झाले का नाही हे कसं चेक करतो आपण, तर कमांड प्रॉम्प्ट वरती यायचं. आता माझ्या केसमध्ये कोण आहे, टर्मिनल आहे. या टर्मिनल वरती आल्यानंतर किंवा या कमांड प्रॉम्प्ट वरती आल्यानंतर एक कमांड इथं काय करायची, फायर करायची. कोणते, नोड -v. ठीक आहे. म्हणजे व्हर्जन चेक करा. आणि व्हर्जन किती दाखवते, तर लेटेस्ट व्हर्जन जे माझं आहे ते किती आहे, 22.14.0. तिथे किती होतं, 22.19.0. ठीक आहे. म्हणजे मी 5 नंबर परत नाहीये, मग मला परत काय करावं लागेल, परत मला नोड अपडेट करावं लागणार आहे. ठीक आहे. कधी पण काय करायचं माहितीये का, कधी पण कुठली पण टेक्नॉलॉजी ज्यावेळेस तुम्ही शिकता ना, तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकायच्या, जे अपडेटेड आहेत ना ते शिकायच्या, ओल्ड कधी नाही शिकायच्या. काय म्हणतोय, कळतंय ना. कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉबला जाता ना त्यावेळेस तेच असतं. कुठलीच कंपनी ओल्ड वरती काम करत नाही. जे लेटेस्ट आलेत ना सॉफ्टवेअर लेटेस्ट, त्याच्यावरतीच काम करते. कुठले पण कुठं पण जा तुम्ही, पण तुम्ही पण काय करायचं, कधी पण लेटेस्ट वरती काम करायचं. ठीक आहे. सो सध्या व्हर्जन मला हे चेंज करावं लागेल, कारण 22.19.0 आहे. इथं जर बघितलं तर इथं व्हर्जन किती आहे, 22.19.0 आहे. आणि मी कोणतं यूज करतोय, तर मी 22. इथं खालती असेल 19चे सिरीज आहेत ना सगळे ह्या, तर मी जो यूज करतोय तो किती, 14चा यूज करतोय. तर 14 इथं निघून गेलेलं आहे. ठीक आहे. कळलं हे. आणि याच्यासोबतच ज्यावेळेस तुम्ही नोड इन्स्टॉल करताना, तर नोड सोबत अजून एक मॅनेजर येतो. ठीक आहे. त्याचा एक सोबती आहे, त्याचा एक फ्रेंड आहे. कुणाचा, नोडचा. त्या फ्रेंडचं नाव आहे NPM. NPMचं मिनिंग, नोड पॅकेज मॅनेजर. ठीक आहे. काय मिनिंग आहे याचं, नोड पॅकेज मॅनेजर. नोड पॅकेज मॅनेजरचं काम काय असतं, हा काय काम करतो की समजा आता उद्या चालून मी प्रोजेक्ट एक डेव्हलप करतोय, आणि त्या प्रोजेक्टमध्ये मला एक असा कोड करायचा आहे की ज्याच्यामध्ये इमेज स्कॅन होईल. ठीक आहे. काय स्कॅन होईल, इमेज स्कॅन होईल. किंवा एक असा कोड करायचा आहे की मला ज्याच्या थ्रू मला ईमेल सेंड करायचा आहे. ठीक आहे. आता नोड मध्ये तर असली फॅसिलिटी नसते ईमेल सेंड करायची डायरेक्ट. आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला एक थर्ड पार्टी यूज करावी लागते, एक लायब्ररी यूज करावी लागते, नोड मेलर नावाचे. ठीक आहे. मग आता ते नोड मेलर नावाचे इन्स्टॉल करेल. एखादा पॅकेज मला नाही लागत नसेल तर मी काय करेल, त्याला रिमूव्ह करेल. तर हे मॅनेजमेंट करणारा कोण असतो, नोड पॅकेज मॅनेजर. ज्यावेळेस तुम्ही नोड इन्स्टॉल करता त्यावेळेस त्याचा सोबती कोण येतो, NPM त्याच्या सोबतच असतो. ठीक आहे. आता NPMचं व्हर्जन कोणतं आहे, तर NPMचं व्हर्जन चेक करण्यासाठी परत काय केलं, NPM-v म्हणजे व्हर्जन. आता याचं व्हर्जन कोणतं आहे, 10.9.2. हे पण चेंज झालेलं आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही मला काय करायचं, आता दोन्ही म्हणण्यापेक्षा मला फक्त नोड चेंज करायचं. नोड चेंज झाला की हा काय होईल, ऑटोमॅटिकली तो त्याचा मित्र पण काय करेल, स्वतःला अपडेट करून टाकेल. ठीक आहे. तर हे दोन लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला नोड, आता नोड का इन्स्टॉल केला आपण, कारण आपल्याला JS ची फाईल दुसऱ्या पद्धतीने पण रन करायची आहे. बरोबर आहे की नाही. दोन पद्धतीने आपण JS रन करतो ना, एक डायरेक्टली बाय इम्प्लिमेंटिंग द HTML फाईल आपण डायरेक्टली रन करतो, आणि त्याच्यानंतर दुसरी पद्धत कोणती म्हटलं मी, नोडची पद्धत. म्हणजे आता नोड काय असतो, कालच मी म्हटलं तुम्हाला, आपण कालच बोललो ना याच्याबद्दल, की नोड पॅकेज मॅनेजर किंवा नोड काय करतो नोड, तर नोड तुमचं जे JS फाईल आहे ना, तर त्या JS फाईलला ब्राउझर वरती लोड करण्याच्या ऐवजी कुठे लोड करतो, कमांड प्रॉम्प्ट वरती किंवा टर्मिनल वरती. त्यालाच काय म्हणतो आपण, आउटसाइड द ब्राउझर. ठीक आहे. आउटसाइड द ब्राउझर म्हणजे कुठं आलं, टर्मिनल आलं, तुमचा कमांड प्रॉम्प्ट आलं.
तर त्याच्यावरती तुमचे जावा स्क्रिप्टचे प्रोग्राम काय होतील, एक्झिक्यूट होतील, रन होतील इन्स्टेड ऑफ ब्राउझर. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो नोड. म्हणजे दोन पद्धतीने आपण काय केलं, JS चे प्रोग्राम रन केले. त्यालाच एक तुम्ही दुसरं एक नाव दिलं होतं, त्याला एक नाव दिलं होतं, दॅट इज कॉल्ड एज द क्लायंट साइड. बरोबर आहे ना, त्यालाच एक नाव दिलं होतं, काय म्हटलं होतं, क्लायंट साइड. आणि जे दुसरी फाईल होती, जे की नोड वाली जी फाईल होती, आणि त्याला काय म्हटलं होतं आपण, त्याला म्हटलं होतं सर्व्हर साइड. बरोबर आहे की नाही. हे नावं काय केले होते काल, तर हे नावं काल आपण घेतले होते की जावा स्क्रिप्ट किती पद्धतीनं, क्लायंट साइड आणि त्याच्यानंतर सर्व्हर साइड. क्लायंट साइड म्हणले की काय आलं, त्याच्यामध्ये HTML ची फाईल आली, आणि त्या HTML च्या फाईलमध्ये तुम्ही काय केलेलं असतं, त्या स्क्रिप्टचा पाथ दिलेला असतो, किंवा स्क्रिप्ट त्या HTML मध्ये राईट केलेली असते, त्याला काय म्हणतो आपण, क्लायंट साइड म्हणतो. सर्व्हर साइड म्हणजे कुणाला म्हणायचं, की अशी स्क्रिप्ट की त्या स्क्रिप्टला काय लागेल, रन होण्यासाठी सर्व्हरची गरज लागेल. सो नोड JS काय आहे, एक सर्व्हर तयार करतो आपण त्या नोड मधनं. तुम्हाला पुढे कळेल. HTTP ची मेथड आहे, HTTP डॉट क्रिएट मेथड नावाची, क्रिएट सर्व्हर नावाची एक मेथड आहे नोड मध्ये काम करताना. तर तुम्हाला पहिले सर्व्हर क्रिएट करावं लागतं, सर्व्हरला पोर्ट नंबर द्यावा लागतो, मग सर्व्हर एकदा क्रिएट झालं की मग त्या सर्व्हर मध्ये तुम्हाला या फाईल काय करावं लागतं, रन करावे लागतं. हे हळूहळू तुम्हाला नोड JS मध्ये तुम्हाला समजून जाईल. हे इतकं सोपं आहे नोड JS, इतकं सोपं आहे. तुम्ही पण म्हणाल की यार एवढं सोपं आहे, तर मग आम्ही बाकीच्या टेक्नॉलॉजी का शिकल्या, इतकं सोपं आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी काय आलं पाहिजे तुम्हाला, JS आलं पाहिजे. ठीक आहे, सो कळालं हे. तर कालचे पॉईंट आपण काय केले होते, तर कालचे पॉईंट आपण हे डिस्कस केले होते. ठीक आहे, आणि याच्यासाठी एक एडिटर काल मी बघितलं होतं, आपण बघितलं होतं. सो एडिटर जो यूज करतोय मी, तर एडिटर कोणता यूज करतोय, तर याच्यामध्ये जो एडिटर यूज करतोय दॅट इज कॉल्ड वेब स्टॉर्म. ठीक आहे, वेब स्टॉर्म नावाचं एडिटर यूज करतोय आपण. बरोबर आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यावरती काम करा, नाही वाटलं तर तुम्ही काय करा, डायरेक्टली VS कोड वरती काम करा, कारण हा कोणाकोणाला सपोर्ट करतो. जेवढे JS असेल, जेवढ्या JS फाईल असतील, जसं की नोड JS, एक्सप्रेस JS, रिॲक्ट JS, नेक्स्ट JS, व्ह्यू डॉट JS, बरोबर आहे की नाही, किंवा टाईप स्क्रिप्ट असेल, अँग्युलर असेल, तर ह्या सगळ्यांसाठी काय करतो हा एडिटर खास त्याच्यासाठी डेव्हलप केलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड काय भेटेल, तर इंटिग्रेटेड, ऑलरेडी इंटिग्रेटेड तुम्हाला AI सपोर्ट भेटेल, जेणेकरून तुमचं परत अजून काय होईल, कोडिंग जो टाइम असेल तो काय होईल, परत कमी होईल. समजलं, कळतं की ऑनलाईन सगळ्यांना, समजतं का सगळ्यांना काय आपण डिस्कस केलं काल. येस VS सर. कोड मध्ये को पायलट आहे. ठीक आहे, तर VS कोड मध्ये काय यूज करतो आपण, को पायलट. काही जण कॉपीलेट म्हणतात, काय कॉपीलेट, को पायलट, कॉपीलेट. ठीक आहे, तर मला काय करायचंय, तर मला ओपन करायचंय काय, वेबस्टॉर्म ओपन करायचंय. तर वेबस्टॉर्म ओपन करण्यासाठी मी जी फाईल कुठे टाकली होती, सो ह्याला क्लिअर करा. परत कुठं जायचंय मला, CD डॉक्युमेंट्स मध्ये, आणि CD डॉक्युमेंट्स मध्ये आल्यानंतर कुठं स्विच करायचंय, तर स्विच करायचंय कुठल्या फोल्डर मध्ये, वेब, एकदा कसं आहे चेक करा, ST, ते स्पेलिंग मिस्टेक होते माझी, यस कॅपिटल आहे, ORM. ओके, ORM. ठीक आहे, त्याच्यामध्ये परत कुठं जायचं, CD बिन, आणि CD बिन मध्ये आल्यानंतर रन कसं करायचं ह्याला, तुम्ही असं रन नाही करायचं, तुम्हाला डायरेक्ट काय भेटेल, तुम्हाला डेस्कटॉप वरती आयकॉन येईल, त्याला डबल क्लिक करायचं फक्त, आणि काय होईल, तुमचं वेबस्टॉर्म ओपन होईल. आता हे मी कसं करतोय, तर लिनक्स मध्ये हे असं करावं लागतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक फाईल आहे, एक स्क्रिप्ट फाईल आहे, त्या स्क्रिप्ट फाईलचं नाव काय आहे, webstorm.sh नावाची स्क्रिप्ट आहे. ठीक आहे, आणि हे स्क्रिप्ट काय करेल, त्या वेबस्टॉर्मला इनिशियलाइज रन करायचं काम करेल. बरोबर आहे का, हे मी करतोय. तुम्ही असं नाही करायचं, तुम्हाला काय भेटेल, डायरेक्टली विंडोज वरती आयकॉन भेटेल, त्याला डबल क्लिक करा आणि इन्स्टॉल करा. कोणी कोणी केलं काल इन्स्टॉल, हे केलं का नाही, केलं ना, ठीक आहे. तर लक्ष द्या. तर याच्यामध्ये येऊन काय करायचं, तर याच्यामध्ये येऊन एक प्रोजेक्ट बनवला होता आपण.
प्रोजेक्टमध्ये HTML ची फाईल आहे, HTML च्या फाईल मध्ये काय पास केलेलं आहे, एक मेन फाईल पास केलेली होती, बरोबर आहे का? ठीक आहे, तर हे कालचा कोड होता आपला. आणि रन कसं करायचं याला, तर रन करण्यासाठी फायरफॉक्स आणि त्याच्यानंतर क्रोम, तुम्हाला कशामध्ये रन करायचं आहे त्याच्यामध्ये काय करा, याला रन करा. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया. तर काल आपण हे बघितलं की हेड सेक्शन मध्ये पण काय करतो आपण, हेड सेक्शन मध्ये आता इथं टाईपची गरज आहे का? नाही, टाईपची गरज नाही, कारण इक्मास्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्टचं एक नाव आहे. जावास्क्रिप्टला असं पण बोलतात, काय बोलतात जावास्क्रिप्टला? इक्मास्क्रिप्ट म्हणतात, इक्मास्क्रिप्ट. ठीक आहे, इक्मास्क्रिप्ट आपण किती किती यूज करतोय, 6 आपण यूज करतोय. तर याला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात, तर याला शॉर्टकट मध्ये म्हणतात ES6, म्हणजे इक्मास्क्रिप्ट 6. ठीक आहे, ह्याला शॉर्टकट मध्ये आपण काय करतो, तर ह्याला आपण शॉर्टकट मध्ये आपण असं डिस्कस करतो. क्लिअर आहे का? तर ज्यावेळेस तुम्ही ES6 यूज करता, आता ES6 का वापरतो आपण, ES6 वरती प्रॅक्टिस का करतो आपण जास्ती करून, कारण जावास्क्रिप्ट मध्ये जी हिस्ट्री झाली आहे, बरोबर आहे का नाही, ते सगळी हिस्ट्री याच्यामध्ये झाली आहे. याच्यामध्ये काय काय आलं, तर याच्यामध्ये लेट कीवर्ड आला, याच्यामध्ये कॉन्स्ट कीवर्ड आला, बरोबर आहे का नाही, याच्यामध्ये प्रॉमिस नावाचा कन्सेप्ट आला, काय म्हणतोय मी, याच्यामध्ये असिंक आणि कुठला अवेट नावाचा कीवर्ड आला, बरोबर आहे का नाही. जे काही हिस्ट्री झाली ह्या यांची, ते सगळी कुठं झाली, ह्या ES6 मध्ये झाली. समजलं? लेट कीवर्ड, कॉन्स्ट कीवर्ड, प्रॉमिस, असिंक, अवेट, त्याच्यानंतर स्प्रेड ऑपरेटर. ठीक आहे, स्प्रेड, त्याच्यानंतर रेस्ट ऑपरेटर, स्प्रेड ऑपरेटर, हे सगळं सगळं कुठं आलं, हे सगळं सगळं जावास्क्रिप्ट मध्ये जे नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या, तर त्या सगळ्या कुठं झाल्या, इक्मास्क्रिप्ट 6 मध्ये झाल्या. त्याच्यामुळे आपण प्रॅक्टिस सगळ्यात जास्त कशावरती करतो, ES6 वरती करतो. जसं की तुम्ही जावामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रॅक्टिस कशावरती करता, JDK 1.8 वरती प्रॅक्टिस करता. का करता JDK 1.8 वरती प्रॅक्टिस, कारण इंटरव्ह्यू मध्ये पण क्वेश्चन कशावरती विचारतात, JDK 1.8 वरती जास्त करून तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारतात, बरोबर आहे का नाही. आता मार्केटमध्ये JDK किती आहे, 24 का कितीतरी आहे, बरोबर आहे. पण तुम्ही 24 ला काय प्रॅक्टिस नाही करत, कारण 24 म्हटल्यानंतर विचार करा 24 मध्ये किती चेंजेस असतील, बरोबर आहे की नाही. 24 मध्ये किती चेंजेस असतील, काय चेंजेस असतील, मग प्रत्येक चेंज तुम्हाला कम्पेअर करत यावं लागेल पाठीमागे 8 पर्यंत. समजतंय? तसं इक्मास्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्ट आपण शिकताना काय करतो, की जावास्क्रिप्ट शिकताना आपण सगळ्यात जास्त कशावरती भर देतो, या ES6 वरती आपण सगळ्यात जास्त भर देतो. क्लिअर आहे? जे काही हिस्ट्री चेंज झाली ती सगळी हिस्ट्री कुठं तयार झाली, तर ही सगळी हिस्ट्री याच्यामध्ये क्रिएट झाली. क्लिअर आहे का सगळ्यांना मी काय बोलतो, क्लिअर आहे? ठीक आहे, तर पुढचा जो पॉइंट डिस्कस करायचा आहे, तर काय पॉइंट डिस्कस करायचा आहे, तर हे टाईप नका वापरू, कारण टाईप आता नाही वापरलं तरी चालेल. अजून एक याच्यामध्ये आपण पॅरामीटर पास करतो लँग्वेज नावाचा. ठीक आहे, तो लँग्वेज पण काय झालेला आहे, बंद झालेला आहे. कॅरेक्टर ऍक्सेप्ट कॅरेक्टर सेट, एक कॅरेक्टर सेट नावाचा अजून एक पॅरामीटर आहे, तो पण आपण नाही वापरत, कारण हे सगळं बाय डिफॉल्ट काय केलेलं आहे, ES6 मध्ये सगळं त्यांनी हे करून टाकलेलं आहे. सो इट इज नॉट नेसेसरी टू टाईप अ टाईप ॲट्रिब्यूट हिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सटर्नल जावास्क्रिप्ट कशी ऍड करायची सांगितलं काल, त्याचा पाथ कसा ऍड करायचा ते पण सांगितलं. जसं CSS आपण ऍड करतोय तसंच काय केलं, हे ऍड केलं. समजतंय ना? हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे सिंपल गोष्टी आहेत, आणि सिंपल गोष्टीच आपल्याला जमत नाहीत, म्हणून हे लक्षात ठेवा. हे जर कोणाला समजत नसेल तर परत एकदा मी सांगतो, येतं म्हणून नका बसू. कळलं का? एक्सटर्नल फाईल कशी ऍड करायची, कुठला टॅग यूज करायचा, स्क्रिप्ट SRC, आणि त्या SRC मध्ये काय द्यायचं, त्या एक्सटर्नल फाईलचा पाथ देऊन टाकायचा. कळलं? त्याच्यानंतर हाऊ टू यूज जावास्क्रिप्ट इन सर्व्हर एन्व्हायरमेंट. सर्व्हर एन्व्हायरमेंट म्हटलं की काय आलं, Node.js आला. ठीक आहे, Node.js कसं, Node.js ने ही फाईल कशी रन करायची म्हटलं मी, तर main.js मला रन करायचंय, तर main.js कसं रन करायचं, मग कमांड प्रॉम्प्ट वरती जायचं. ठीक आहे, आता याचं लोकेशन कुठं आहे, तर या फाईलचं लोकेशन कुठं आहे, तर या फाईलचं लोकेशन आहे, आता ह्या लोकेशन वरती जर तुम्हाला जायचं झालं तर काय करायचं, याच्यावरती राईट क्लिक करायचं जो की तुमचा प्रोजेक्ट आहे, आणि राईट क्लिक केल्यानंतर काय म्हणायचं, ओपन इन कशामध्ये, फाईल्स मध्ये. म्हणजे डायरेक्टली काय भेटेल तुम्हाला, की ह्या कुठं तयार केलं, लोकेशन कुठं तयार केलं. ठीक आहे, डायरेक्टली कुठे जंप मारलं आपण, डायरेक्टली त्याच्या लोकेशनला जंप मारलं. समजतंय ना? तर याच्यामध्ये येऊन काय करा, इथं येऊन या लोकेशनला येऊन काय करा, तुमचा कमांड प्रॉम्प्ट ओपन करा. कमांड प्रॉम्प्ट ओपन केल्यानंतर बघा, वेबस्टॉर्म नावाचा एक काय बनवलेलं आहे, फोल्डर आहे, आणि त्या फोल्डरमध्ये कुठली फाईल आहे, नोव्हेंबर टू मार्च JS नावाचं. आणि याच्यामध्ये यायचं, याच्यामध्ये आल्यानंतर या प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर एक फोल्डर बनवले आपण, त्या फोल्डरचं नाव काय आहे, बेसिक एक्झाम्पल्स.
चेक करा की या वेब स्टॉर्म मध्ये प्रोजेक्टचं नाव काय आहे, नोव्हेंबर टू मार्च, आणि त्याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल आहे, कोणतं फोल्डर आहे, बेसिक एक्झाम्पल नावाचं फोल्डर, आणि त्या फोल्डर मध्ये कोणती फाईल आहे, main.js नावाची फाईल आहे. तर हे main.js नावाची फाईल काय करायची आपल्याला, एक्झिक्यूट करायची आहे. म्हणून मी काय केलं, तर मी त्या लोकेशनला आलो इथं, बरोबर आहे का, या लोकेशनला आलो मी, आणि या लोकेशनला आल्यानंतर काय करा, याला रन करा. सर्व्हर एन्व्हायरमेंट वरती ज्यावेळेस तुम्हाला रन करायचं असेल तर तुमच्याकडे नोड असला पाहिजे, जे की माझ्याकडे नोड प्रेझेंट आहे. मग आता ही फाईल रन कशी करायची, तर ही फाईल रन करण्यासाठी आपण कमांड काय यूज केलं, नोड, बरोबर आहे. नोडला सांगितलं, काय सांगितलं की एक main.js नावाची फाईल आहे, त्याला काय करतो, रन कर. ठीक आहे. आता हे सुद्धा सिंपल, ही सिंपल गोष्ट आहे. आता उद्या समजा कधीतरी सर आले आणि सरला म्हटले की सर्व्हर एन्व्हायरमेंट वरती फाईल कशी रन करायची, उठवले, काय सांगणार तुम्ही, नोड main.js. क्लिअर आहे का, सिंपल गोष्टी येत आहे, सिंपल आल्या पाहिजे, कळालं. आणि त्याच्यासोबत जे इंटरव्ह्यू क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची लगेच, जे टॉपिक्स होतील त्या टॉपिक्सचे काय करायचं, लगेच इंटरव्ह्यू क्वेश्चन प्रिपरेशन करायचं, लगेच वेळ नाही घालवायचा. ठीक आहे. सो अगेन काय करा, रन करा. आता हे काय भेटलं आपल्याला, हॅलो वर्ल्ड आलं. आता हे हॅलो वर्ल्ड कुठं प्रिंट झालं, ब्राउझर वरती प्रिंट झालं का टर्मिनल वरती, टर्मिनल वरती, म्हणजे कुठं रन झालं, आउटसाइड द ब्राउझर. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, आउटसाइड द ब्राउझर. क्लिअर आहे का, क्लिअर आहे का सगळ्यांना, येस, ऑनलाईन, येस सर. ठीक आहे, फक्त एकाला कळालं. क्लिअर आहे. सर्व्हर एन्व्हायरमेंट कसं रन करायचं, तर सर्व्हरच्या एन्व्हायरमेंट वरती आपण असं रन केलं. सो इन्स्टॉल नोड पाहिजे, जे की नोड आपण इन्स्टॉल केलं. त्याच्यानंतर पुढे चला, मग आता इन्स्टॉल नोड सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं, तर नोडला कसं रन करायचं, इन्स्टॉल करायचं, तर याची लिंक ऑलरेडी. त्याच्यानंतर काय करा, डाउनलोड करा नोड डाउनलोड केलं म्हणजे जेव्हा when we install the node environment we can execute our javascript code without a browser, म्हणजे आउटसाइड द ब्राउझर वरती आपण काय करतो, याला रन करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्टेप्स टू रन जावास्क्रिप्ट कोड इन अ नोड एन्व्हायरमेंट. नोड एन्व्हायरमेंट मध्ये कसं रन करायचं, जे की आपण आता बघितलं त्या स्टेप, त्या सगळ्या स्टेप कुठं आहेत, तर त्या सगळ्या स्टेप या फाईल मध्ये आहेत. कळतंय ना, ज्या स्टेप तुम्ही प्रॅक्टिकली बघितल्यात त्या सगळ्या स्टेप कुठं प्रेझेंट आहेत, या नोट्स मध्ये प्रेझेंट आहेत. फक्त फरक काय आहे, एन्व्हायरमेंट इथं काय दिसते तुम्हाला, विंडोज, आणि मी काय चेक केलं इकडं, लिनक्स. जे लिनक्स वरती ज्या स्टेप केल्या मी, त्या सेम स्टेप कुठं करायच्या, तुमच्या कमांड प्रॉम्प्ट वरती करायच्या, विंडोज वरती. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये, जे की आपण आता जे प्रॅक्टिकली स्टेप बघितल्या तर त्या सगळ्या स्टेप कुठं प्रेझेंट आहेत, या फाईल मध्ये प्रेझेंट आहेत. क्लिअर आहे का, ठीक आहे, क्लिअर आहे ना, ठीक आहे. पण आता क्वेश्चन जर विचारला हा, तर सांगता आला पाहिजे, बरोबर आहे. जर तुम्ही नाही सांगितले तर मग काय करायचं, ज्यांनी नाही सांगितलं त्यांनी सगळ्यांना पार्टी द्यायची. ठीक आहे, आणि सोडायची नाही पार्टी सगळ्यांनी, त्याच्याकडनं पैसे वसूल करून घ्यायचे. कळलं, कसली पण घ्या पार्टी. पण दिवस रात्र बघून घ्या, सध्या आपण दिवसा असतो. ठीक आहे, आणि रन कसं करायचं याला, तर रन करण्यासाठी कमांड काय फायर केली, नोड आणि फाईलचं नाव. ठीक आहे, हा लक्ष द्या, क्लिअर आहे. सो त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट येतो याच्यामध्ये, दॅट इज पुढचा पार्ट जो आहे कुठला, हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल इन अ जावास्क्रिप्ट. ठीक आहे, याच्यामध्ये जो पुढचा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे, कोणता पॉईंट डिस्कस करायचा आहे, तर पॉईंट इथं डिस्कस करायचा आहे. क्वेश्चन काय आहे, हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल इन अ जेएस मध्ये व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचं, तर हा पॉईंट काय करायचा आहे, तर हा पॉईंट डिस्कस करायचा आहे. कळतंय, व्हेरिएबल म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना, जावा मध्ये तुम्ही शिकलात, सी मध्ये तुम्ही शिकलात, सीपीपी मध्ये तुम्ही शिकलात, व्हेरिएबल कोणाला म्हणतो आपण. जर असा क्वेश्चन जर मी विचारला तर काय म्हणाल, हा बोलू नका, नका बोलू, मीच बोलतो, मीच आन्सर करतो. ठीक आहे, व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, व्हेरिएबलला तुम्ही खूप वेळा शिकलेल्या गोष्टी, बरोबर आहे. दोन कन्सेप्ट तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलं
त्यावेळेस तुम्ही म्हटलं की व्हेरिएबल काय असतं आणि त्याच्यासोबतच अजून एक येतं की कॉन्स्टंट काय असतं. ठीक आहे, कॉन्स्टंट माहिती आहे की व्हॅल्यू चेंज होत नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर व्हेरिएबल म्हणजे की अशी वस्तू की त्या वस्तू सारखी सारखी काय होते, चेंज होते, त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल. पण आता व्हेरिएबल जर कम्प्युटर सायन्स मध्ये जर डिफाईन करायचं झालं, कम्प्युटरच्या बॅकग्राऊंड मध्ये जर डिफाईन करायचं झालं, तर व्हेरिएबल काय असतात, तर व्हेरिएबल एक लोकेशन असतात. ठीक आहे, काय म्हटलं, इट इज अ नेम्ड लोकेशन. काय म्हटलं याला, इट इज अ नेम्ड लोकेशन. कसले लोकेशन असतात ते, नेम दिलेले लोकेशन असतात, बरोबर आहे का. मग व्हेरिएबल आपण का घेतो, का तयार करतो आपण व्हेरिएबल, तर आपल्याला काय करायचं की फ्युचरमध्ये काही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे असतात, काही प्रोसेसिंग करायची असते. मग आता ती प्रोसेसिंग करण्यासाठी टेम्पररी मध्ये काय करतो आपण, टेम्पररी पर्पज मध्ये आपण त्या व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर करतो. मग आता कुठं स्टोअर करतो ह्या सगळ्या व्हॅल्यू, तर या सगळ्या व्हॅल्यू आपण स्टोअर करतो कुठं, रॅम वरती, बरोबर आहे. टेम्पररी व्हॅल्यू कुठे स्टोअर करतो आपण, रॅम वरती. जसं की आता एक व्हेरिएबल घेतला तुम्ही, इंटीजर नंबर वन मध्ये व्हॅल्यू किती स्टोअर केली, 10, बरोबर आहे की नाही. आता num1 मध्ये व्हॅल्यू किती आहे, 10. आता ही 10 व्हॅल्यू परमनंट सेव्ह आहे का, नाही. परमनंट सेव्ह आहे का, नाही, बरोबर आहे की नाही. ही कुठेतरी सेव्ह आहे, का सेव्ह केली तुम्ही ही व्हॅल्यू, कारण जेव्हा तुम्ही तो प्रोग्राम एक्झिक्यूट करता त्यावेळेस तो व्हेरिएबल काय करतो, त्या रॅम मधून फेच केला जातो, कळतंय. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम क्लोज करता, प्रोग्राम क्लोज केल्याबरोबर काय करतो की जावा मध्ये तुम्हाला माहिती आहे की जावा मध्ये एक कन्सेप्ट आहे, दॅट इज कॉल्ड जेसी. ठीक आहे, जावा मध्ये कन्सेप्ट आहे, कोण आहे, जीसी. जीसी म्हणजे गार्बेज कलेक्टर, बरोबर आहे. गार्बेज कलेक्टर काय करतो, ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम क्लोज केला, प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टॉप केलं तुम्ही, गार्बेज कलेक्टर काय करतो, पाठीमागे लगेच वर्क करतो. आणि जे व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलेले असतात रॅम मध्ये, जे स्टोर्ड आहेत व्हेरिएबल, त्यांना काय करतो, लगेच रिमूव्ह करतो. का रिमूव्ह करतो, कारण ज्यावेळेस मला दुसऱ्या व्हेरिएबल पण काय पाहिजे, जागा पाहिजे ना मेमरीमध्ये, बरोबर आहे की नाही. आणि समजा मेमरीमध्ये जर असे ऑब्जेक्ट पडून राहिले जे की काही कामाचे नाही आहेत, जे डेट झालेले आहेत, तर पुढे काय प्रॉब्लेम होतो, तर आपल्याला एक एरर येतो, आउट ऑफ मेमरी, बरोबर आहे. कुठला एरर येतो, आउट ऑफ मेमरी. आउट ऑफ मेमरीचा एरर येतात. कशामुळे येतात, कारण तुमच्या मेमरीमध्ये जागाच नाहीये, तुमच्या रॅम मध्ये जागाच नाहीये. ती जागा कोणी कोणी ऑक्युपाय केलेली आहे, जे की डेड ऑब्जेक्ट आहेत, त्या डेड ऑब्जेक्टनं काय केलेलं आहे, सगळी जागा ऑक्युपाय केलेली आहे. म्हणून गार्बेज कलेक्टर, बरोबर आहे की नाही, गार्बेज कलेक्टर कधी वर्क करतो, जेव्हा तुम्ही प्रोग्राम काय केलं, तुमचा क्लोज केला, ठीक आहे, किंवा टर्मिनेशन काय केलं तुम्ही, बंद केलं, स्टॉप केलं, अशा केसेसमध्ये काय करतो गार्बेज कलेक्टर, लगेच वर्क करतो, लगेच ऍक्टिव्हेट होतो. आणि जे जे ऑब्जेक्ट आहेत, अनवॉन्टेड ऑब्जेक्ट आहेत, जे डेट झालेले ऑब्जेक्ट आहेत, जे काही कामाचे नाही आहेत, तर गार्बेज कलेक्टर एक थ्रीशोल्ड व्हॅल्यू मेंटेन करतो इंटरनली. थ्रीशोल्ड व्हॅल्यू कुणाला म्हणायचं, एक ठरलेली व्हॅल्यू असते. ठीक आहे, समजा एक व्हेरिएबल आहे num1, कोणता व्हेरिएबल आहे, num1 नावाचं एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे, मग आता गार्बेज कलेक्टर काय म्हटलं, एक थ्रीशोल्ड व्हॅल्यू मेंटेन करतो. थ्रीशोल्ड व्हॅल्यू म्हणजे काय, एक ठरलेली व्हॅल्यू असते की बाबा, समजा एक सपोज करा की ठरलेली व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे, त्याची ठरलेली व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. num1 मी आज दिवसभरामधनं किती वेळा कॉल केला, समजते का. जर मी 3 वेळा जर कॉल केला तर तो जिवंत आहे, कळतंय. ठरलेली व्हॅल्यू आहे ना त्याची, थ्रीशोल्ड व्हॅल्यू. किंवा मी 2 वेळा कॉल केला तरी तो पण जिवंत आहे, किंवा मी 1 वेळा कॉल केला तरी तो कसं आहे, जिवंत आहे. आणि मी दिवसभरामधून त्याला कॉलच नाही केला, एकदा पण कॉल नाही केला, त्याची थ्रेशोल्ड व्हॅल्यू काय झाली, 0. आणि 0 झाली म्हटल्यानंतर गार्बेज कलेक्टर काय करतो की बाबा हा डेड आहे, आता हा गेला, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही जिवंत आहेत कसं कळतं, तुम्ही हालचाल करता, बोलता, डोळे असे असे करता, इकडे तिकडे बघता कोणाला तरी, ठीक आहे. याच्यावरून काय झालं, याच्यावरून तुम्ही कशी आहेत, जिवंत आहेत. ठीक आहे, मग आता गार्बेज कलेक्टर कसं फाइंड करतो की बाबा तो जिवंत आहे, तर तो काय करतो, इंटरनली एक थ्रीशोल्ड व्हॅल्यू मेंटेन करतो. आता एक एक्झाम्पल मध्ये 3 घेतला आपण, ते किती व्हॅल्यू आहे ते माहित नाही आपल्याला, तो त्याच्या मनावरती डिसाईड करतो किती व्हॅल्यू आहे, 3. म्हणजे दिवसभरामधून जर हा काउंट जर आला, म्हणजे 3च्या पुढे जाऊ द्या किती पण, 3 4 5 जाऊ द्या, तो जिवंत आहे. पण 0 जर असेल तर तो काय झाला, डेड झाला. असं तो आयडेंटिफाईड करतो की बाबा किती ऑब्जेक्ट रॅम मध्ये प्रेझेंट आहेत, असले 000 वाले, डेड वाले, त्याला काय कर, त्याला काढून टाक. ठीक आहे, म्हणून जावा मध्ये जे हायर ऑर्डर म्हणजे जे हायर ऑब्जेक्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत आज मार्केटमध्ये, तर त्या सगळ्यांमध्ये गार्बेज कलेक्टर काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलेलं आहे, कळतंय ना. नाहीतर मग आपल्याला सी आणि सीपीपी मध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात की तुम्हाला मॅन्युअली काय करावं लागतं, की हे सगळे फाईल तुम्हाला रिमूव्ह करावं लागतात. मग तुम्ही काय यूज केलं सी लँग्वेज मध्ये, तर सी लँग्वेज मध्ये तुम्ही मॅलॉक, कॅलॉक, रियालॉक फंक्शन्स यूज केले. त्याच्यानंतर सीपीपी मध्ये तुम्ही डिलीट, फ्री नावाचं फंक्शन्स यूज केलं का नाही, तर हे सगळं तुम्हाला मॅन्युअली करावं लागतं. आणि युजर कसा असतो बाबा, युजर हा विसरभोळा असतो, बरोबर आहे. कधी तो कॉल करायचं विसरत नाही, कधी नाही, त्याच्या डोक्यात किडे असतात, तिकडे तिकडे बघण्यामध्ये तो विसरून जातो.
ठीक आहे, डिलीट करायचं का फ्री करायचं हे पण नाही कळत. मग अशा केसेसमध्ये काय होतात, अशा केसेसमध्ये ऑब्जेक्ट हे तयार होत राहतात. मग कधी कधी मग आपल्याला सीसीपी मध्ये काम करत असताना तुम्हाला आउट ऑफ मेमरीचा एरर येतात. कशामुळे येतात हे सगळं याच्यामुळे येतात. ठीक आहे, तर व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, तर हे सगळं आपण व्हेरिएबल वरून इकडं तिकडे गेलो सगळं. तर व्हेरिएबल कशी असतात, व्हेरिएबल एक नेम्ड लोकेशन असतात, बरोबर आहे. कशासाठी आपण व्हेरिएबल यूज करतो, टू स्टोर अ व्हॅल्यू फॉर टेम्पररी पर्पज. टेम्पररी पर्पज साठी काय करतो आपण, व्हॅल्यू स्टोर करतो फॉर द फर्दर प्रोसेसिंग. पुढे आपल्याला जर एखादी प्रोसेसिंग करायची झाली, एखादं कॅल्क्युलेशन करायचं झालं, बरोबर आहे का नाही, याच्यासाठी आपण काय करतो, व्हेरिएबल डिक्लेअर करतो. क्लिअर आहे का ऑनलाईन सगळ्यांना, क्लिअर आहे का मी काय बोलतोय. येस सर. ठीक आहे, बाकीचे सगळे बोलत चला. बोला वाटत नसेल तर येस नो करा. ठीक आहे, आणि तेवढं तुम्हाला येस नो पण करा वाटत नसेल तर थंब दाखवा, काय पण दाखवा, थंब दाखवा, अजून काय तुम्हाला कुठला इमोजी दाखवायचा तो दाखवा. ठीक आहे, चालेल चालेल, ठीक आहे. हा खूप मोठा थंब आला. ठीक आहे, कळलं हे. तर हे सगळं डिस्कशन केलं आपण कोणावरती, व्हेरिएबल वरती आपण डिस्कशन केलं, बरोबर आहे. आता व्हेरिएबल, आता जावास्क्रिप्ट मध्ये कशी लँग्वेज आहे, जावास्क्रिप्ट हे पण कशी लँग्वेज आहे, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पण काय केलं जातं, तर याच्यामध्ये पण आता हे व्हेरिएबल वगैरे आता कुठं स्टोर करणार, बरोबर आहे की नाही. आता हे व्हेरिएबल कुठं स्टोर होतात, कुठं स्टोर होतात, आपण तर आता कुठं लोकल वरती तर आपण सगळे जे कुठं प्रोग्राम रन करतो, सगळे ब्राउझर वरती करतो ना. आता हेच तर आपल्याला शिकायचंय पुढे, की हाऊ द एक्झिक्युशन हॅपन. जेव्हा तुम्ही एखादा कोड तुम्ही राईट करता, तर जेएस मध्ये तो कोड कसा एक्झिक्यूट होतो, बरोबर आहे की नाही. तर याच्याबद्दल आपल्याला पुढच्या म्हणजे येईल त्या लेक्चर मध्ये हे काय करायचं, हे पूर्ण डिटेल डिस्कशन करायचं, की बाबा हा फ्लो माहिती पाहिजे तुम्हाला थोडीशी. हे बस बस बस, हा लक्ष द्या, समजलंय. तर लक्ष द्या, तर काय होतं, की हा फ्लो कसा मेंटेन केला जातो, कसं एक्झिक्युशन होतं, तर ते आपण येत्या लेक्चर मध्ये डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला एक कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल, की हे व्हेरिएबलचे व्हॅल्यू कुठं स्टोर करतो आणि जेएस कसं काम करतो, कळतंय. आणि तसंच आपण डिफरंट इंजन्स डिस्कस केले होते. प्रत्येक याच्यावरती काय करू आपण, की तुम्ही हा जेएस फाईल कुठं रन करू शकता, फायरफॉक्स, क्रोम, एज. ठीक आहे, आणि प्रत्येकाचे इंजन कसे आहेत, वेगवेगळे इंजन आहेत, पण वेगवेगळे जरी इंजन असले तरी आउटपुट काय भेटतं, सेमच भेटतं. ठीक आहे, तर गुगल क्रोमचा इंजन कोणता होता, V8 इंजन. ठीक आहे, त्याच्यानंतर फायरफॉक्स स्पायडर मंकी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एज चक्र, समजलं, चक्र, कळलं. तर हे काय प्रत्येकांचे इंजन्स आहेत, ठरलेले इंजन. पण बेसिकली काय असेल, की बाबा सगळ्यात जास्त तुम्ही काय यूज करा, फायरफॉक्स यूज करा, बेटर असेल. ठीक आहे, सो व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचं मग आता जेएस मध्ये. तर जेएस मध्ये ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता, तर जावास्क्रिप्ट अशी एक लँग्वेज आहे. ठीक आहे, मी जावास्क्रिप्ट बद्दल नाही बोलत आहे, तर याच्या सिस्टर बद्दल पण बोलतोय. कुठले, पायथॉन. पायथॉन आणि जावास्क्रिप्ट या दोन लँग्वेज, किंवा जे काही स्क्रिप्टिंग लँग्वेजेस असतील जेवढ्या काही, त्या सगळ्या कशा असतात, त्या सगळ्या असतात डायनॅमिक टाईप्ड असतात. ठीक आहे, कोणत्या टाईपच्या असतात ह्या, वर्ड काय यूज केला मी, डायनॅमिक टाईप. ठीक आहे, आता डायनॅमिक टाईपचा मिनिंग काय असतो, की डायनॅमिक टाईपचा जो मिनिंग आहे, तो मिनिंग असा आहे, की बाबा whenever whenever you declare the variable, ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता, whenever you declare the variable, there is a no need, गरज नाही, there is a no need to declare the data types. बरोबर आहे, काय म्हटलं, देर इज अ नो नीड टू डिक्लेअर द डेटा टाईप. डेटा टाईप डिक्लेअर करायची गरज आहे. डेटा टाईप म्हणजे काय, डेटा टाईप म्हणजे काय,
बरोबर आहे का? म्हणजे काय, कुठल्या टाईपचा डेटा मला स्टोअर करायचा आहे, बरोबर आहे का? त्याला काय म्हणतो आपण, डेटाचा टाईप म्हणतो. म्हणजे कोणते कोणते, फ्लोट, म्हणजे एक मला डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करायचे, बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे, समजलं, ठीक आहे. जसं की तुम्ही जावामध्ये काय काय केले, जावामध्ये तुम्ही वेगवेगळे डेटा टाईप यूज केलं, जसं की इंटिजर यूज केलं, फ्लोट यूज केलं, बरोबर आहे, ठीक आहे. तर हे काय केलं तुम्ही, अजून काय असतील, हा ते आहेत शॉर्ट इंटिजर, लॉंग इंटिजर, बरोबर आहे की नाही. बर, ओके. सो हे काय म्हणतो आपण, बघा काय होतं की, लक्ष द्या, कंपायलरला काय करावं लागतं की, कंपायलरला तुम्हाला हमेशा सांगावं लागतं पहिल्यांदा की बाबा कंपायलर मी काय करतोय की, मी एक इंटिजर नावाचा एक व्हेरिएबल यूज करतोय, त्या व्हेरिएबलचं नाव आहे नम आणि त्याची व्हॅल्यू आहे 10. तर असं तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागतं, जावामध्ये म्हणा, सी मध्ये म्हणा, सीपीपी मध्ये म्हणा, ASP.NET मध्ये म्हणा, सी शार्प मध्ये म्हणा, एफ शार्प मध्ये म्हणा, जे शार्प मध्ये म्हणा, ठीक आहे. तर एफ शार्प, जे शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत ह्या, कळतंय. जे शार्प सेम ॲज अ जावास्क्रिप्ट बट मायक्रोसॉफ्ट, ठीक आहे. तर हे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. तर लक्ष ठेवा, काय सांगितलं तुम्ही, कंपायलरला अगोदर सांगावं लागतं कंपायलरला की, कंपायलर मी काय करतोय, तर मी एक num1 नावाचं व्हेरिएबल यूज करतोय आणि त्या व्हेरिएबलचा टाईप कोणता असणार आहे, म्हणजे मी कोणत्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर करतोय मेमरीमध्ये, इंटिजर टाईपची व्हॅल्यू करतोय स्टोअर, की ज्याच्यामध्ये कुठला डेसिमल पॉईंट नाहीये, कुठला फ्लोटिंग पॉईंट नाहीये, ठीक आहे. तर हे सांगावं लागतं आधी कंपायलरला, मग तेव्हा कंपायलरला कळतं की अरे हा हा काय करतोय की हा व्हेरिएबल यूज करतोय, ठीक आहे. आता जेएस मध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता किंवा पायथॉन मध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेजेस मध्ये तुम्ही काम करता, तर त्या काम करताना तुम्हाला ते व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, म्हणजे व्हेरिएबलला डेटा टाईप द्यायची गरज आहे का, नाही. डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की हे जेएस मी काय करतोय, एक नम नावाचा मी एक व्हेरिएबल यूज करतोय, त्याची व्हॅल्यू काय आहे, 10 आहे. हे डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, जेएस ला सांगू शकता, पायथॉनला सांगू शकता. मग जेएस काय करतं, जेएस ज्यावेळेस तुम्ही अशा टाईपचं डिक्लेरेशन करता, तर अशा टाईपचं डिक्लेरेशन करताना ऑन रनिंग टाइम, ठीक आहे, कुठं, ऑन रनिंग टाइम तो काय करतो, त्याला ऑन रनिंग टाइम दे असाइन डेटा टाइप टू दी व्हेरिएबल, बरोबर आहे. म्हणजे रनिंग टायमिंगला म्हणजे काय, जसं जेएस प्रोग्राम रन होतो, रन झाल्यानंतर तो काय करतो, त्याला तो डेटा टाईप काय करतो, अलोकेट करून टाकतो की कोणत्या टाईपचा डेटा आहे, ठीक आहे. आता डेटा टाईप तो कसं अलोकेट करून टाकतो, बेस्ड ऑन द व्हॅल्यू, कुठल्या टाईपची व्हॅल्यू तुम्ही त्याला पास केली. आता कुठल्या टाईपची व्हॅल्यू पास केली आहे मी, तुम्ही डोळ्याला माहिती आहे ना, डोळ्याला दिसतं ना, 10 काय इंटिजर आहे, ठीक आहे. डायरेक्टली तुम्ही काय करा, डायरेक्टली इंटिजर तुम्ही पास करू शकता, कळतंय, कळतंय का नाही. आणि हे चेक करण्यासाठी, टू चेक to check which type of to check which type of data type given to the variable we use one method called as, एक मेथड आपण यूज करतो, त्या मेथडचं नाव काय आहे, टाइप ऑफ मेथड. कोणते मेथड, टाइप ऑफ मेथड. टाइप ऑफ कोणाचा टाइप चेक करायचं, मला त्या व्हेरिएबलचा टाइप चेक करायचं की बाबा जेएस न कोणता टाइप दिलाय त्याला, कळतंय का नाही. तिसरा इंटरव्ह्यू क्वेश्चन, आताचा एक अजून एक इंटरव्ह्यू क्वेश्चन, कोणता इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार होतो, जर मला एखाद्या व्हेरिएबलचा टाइप चेक करायचा झाला की कोणत्या टाइपचा डेटा त्याला अलोकेट करायला आहे, कोणत्या टाइपचा डेटा टाइप त्याला अलोकेट केलेला आहे, तर त्यासाठी मेथड कोणती आहे, टाइप ऑफ मेथड, ठीक आहे. कोणती मेथड आहे, टाइप ऑफ. मग आता डेटा टाइप कशानुसार अलोकेट केला जातो, तर त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू कोणत्या टाइपची दिली आहे तुम्ही, कोणत्या टाइपची व्हॅल्यू दिली आहे इथं, 10, बरोबर आहे ना. समजा आता एक व्हेरिएबल असेल आणि त्या व्हेरिएबलला मी व्हॅल्यू अशी दिली, जसं की नंबर 2 म्हटलं, आणि नंबर 2 मध्ये 33.4, तर कोणत्या टाइपची व्हॅल्यू झाली आहे, फ्लोट. जे व्हॅल्यू तुम्ही असाइन केलेली आहे त्या व्हॅल्यूनुसार, जसं की अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला नेम, आणि त्या नेम मध्ये मी काय पास केलं, आपण दॅट इज कॉल्ड एज द जावास्क्रिप्ट, हे पास केलं, बरोबर आहे का. म्हणजे आता हे तुम्ही सांगू शकता ना की कोणत्या टाइपचं आहे, स्ट्रिंग टाइपचा आहे, बरोबर आहे की नाही. पण मी सिंगल कोटेशन यूज केलंय,
ठीक आहे. काय यूज केले मी? सिंगल कोटेशन. आणि ज्यावेळेस तुम्ही सिंगल कोटेशन यूज करतात जावामध्ये किंवा सी मध्ये किंवा सीपीपी मध्ये किंवा डॉट नेट मध्ये, त्यावेळेस तो काय असतो? कॅरेक्टर असतो. पण आता जेएस मध्ये मी काय केलेलं आहे? सिंगल कोटेशन केलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचे, नोट मध्ये इथं टाकतोय. काय टाकतोय? नोट. ठीक आहे. किती रुपयाची नाही, पण नोट टाकतोय. नोट काय आहे? देर इज अ नो कन्सेप्ट ऑफ कॅरेक्टर. बरोबर आहे. देर इज अ नो कॅरेक्टर कन्सेप्ट प्रेझेंट इन जेएस. जेएस मध्ये कॅर नावाचा डेटा टाइप आहे का? नाही. बरोबर आहे. सिंगल कोट, डबल कोट हे काय झाले? इट कन्सिडर्ड ऍज अ स्ट्रिंग इन जेएस. बरोबर आहे. आणि पायथन ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस पायथन मध्ये ट्रिपल कोट असतो. सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट. कळतंय? तर कळालं का सगळ्यांना? तर हे सगळं डिस्कशन आपण कोणासोबत करतोय? तर हे सगळं आपण डिस्कशन करतोय हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल इन अ जेएस. ठीक आहे. आता जे काही मी इथं डिक्लेअर केलं, जे काही मी तुम्हाला इथं सांगितलं, हे सगळं तुम्हाला कुठं भेटेल? तर हे सगळं तुम्हाला इथं भेटेल. ठीक आहे. जे काही आपण डिक्लेरेशन केलं, जे काही आपण शिकतोय, तर हे सगळे पॉईंट कुठं असतील तुम्हाला इथं. म्हणून मी काय केलं की बाबा याच्यातले मेन टॉपिक आपण पूर्ण प्रॅक्टिकली काय करूया, तर याच्यावरती इथं फोकस करूया. ठीक आहे. कळालं सगळ्यांना? सो देर इज अ नो कॅरेक्टर कन्सेप्ट प्रेझेंट इन जेएस. जेएस मध्ये कॅरेक्टर नावाचा कन्सेप्ट आहे का? नाहीये. ते पण मलाच म्हणा लागलं. पाठीमागे नका बोलू. ठीक आहे. नका बघू इकडे तिकडं, कोणी नाहीये. ठीक आहे. कळालं हे? सो सिंगल कोट जरी यूज केला तरी कोण आहे? स्ट्रिंग आहे. आणि डबल कोट जरी यूज केला तरी कोण आहे? स्ट्रिंगच आहे. ठीक. आणि हा एक इंटरव्ह्यू पॉइंट आहे की याच्यामध्ये कॅरेक्टर डेटा टाइप अवेलेबल आहे का जेएस मध्ये? नाहीये. सिंगल कोट, डबल कोट इट ट्रीटेड ऍज अ स्ट्रिंग म्हणून ट्रीट केला जातो. ठीक आहे. लक्ष द्या. मग आता याच्यावरती काय करायचं? तर याच्यावरती एक एक्झाम्पल बघूया की व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे कुठं? जेएस मध्ये. तर दोन टाईपच्या लँग्वेज असतात. एक असते स्टॅटिक लँग्वेज आणि दुसरी असते डायनॅमिक लँग्वेज. स्टॅटिक लँग्वेज कोणत्या? सी, सीपीपी, जावा, डॉट नेट हे कसल्या टाईपचे आहेत? स्टॅटिक, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो, डेटा टाईप डिक्लेअर करावा लागतो. आणि डायनॅमिक टाईपच्या लँग्वेजेस कोणत्या? जेवढ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत तेवढ्या कशा असतात? डायनॅमिक टाईपच्या असतात. ठीक आहे. नाही, जावा डायनॅमिक नाहीये. नाही, डायनॅमिकनी तुम्ही काय करू शकता की डायनॅमिक पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप करू शकता. डायनॅमिक नाहीये. मग ते डायनॅमिक प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करू शकाल. डायनॅमिक ऍप्लिकेशन तुम्ही बनवू शकाल. डायनॅमिक कोणाला म्हणतो आपण? की मला एक सांगा, तुम्ही जावा मध्ये विदाउट डेटा टाइप व्हेरिएबल डिक्लेअर करून दाखवा. नाही होणार. कशी डायनॅमिक झाली? ठीक आहे. आणि जावाचं नेचर कसं आहे? जावाचं 90% जे नेचर आहे ते कसं आहे? प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे का? नाही. 90% हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे आणि 10% ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही. 10% ऑब्जेक्ट ओरिएंटेड का नाही? तर तुम्ही काय यूज केलेले? तुम्ही यूज केलेले काय? डेटा टाइप. डेटा टाइप मुळे काय झालेलं आहे? त्याचं नेचर 100% प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड झाला का? नाही. कळतंय ना? हे त्याचा इश्यू आहे हा. आणि प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस कोणत्या? पायथॉन, जावास्क्रिप्ट, पीएचपी, बरोबर आहे का नाही? एएसपी, रुपी, या सगळ्या लँग्वेजेस कशा आहेत? 100% आहेत. कारण त्याच्यामध्ये आपण डेटा टाइप यूज करतो का? समजतंय? तर याच्यावरती काय करा? तर याच्यावरती एक एक्झाम्पल. लक्ष द्या. लक्ष द्या. ठीक आहे. अजून एक फाईल तयार केलं HTML चे, न्यू फाईल. आणि त्या न्यू फाईलला काय नाव दिलं? सो त्याला नाव दिलं व्हेरिएबल्स डॉट HTML. ठीक आहे. आणि जेएस फाईल तीच असणार आहे कोणती? मेनची. याच्यामध्ये येऊन काय करा? h1 नावाचा टॅग डिफाईन केला. h1. आणि आपण एक्झाम्पल कोणाचं बघतोय? व्हेरिएबल्सचं एक्झाम्पल बघतोय. व्हेरिएबल्स डेमो. ठीक आहे. व्हेरिएबलचं काय बघतोय आपण? हे डेमो बघतोय. कळतंय सगळ्यांना?
त्याच्यानंतर काय करा, स्क्रिप्ट फाईल मला अटॅच करायचे कोणते, main.js नावाची कुठली फाईल, हे स्क्रिप्ट मला अटॅच करायचे. किंवा मग डायरेक्टली काय केलं, डायरेक्टली एक अजून एक ह्या फोल्डरमध्ये एक अजून एक नवीन फोल्डर घेतलं, त्या नवीन फोल्डरला नाव काय दिलं, JS, आणि त्या JS मध्ये काय केलं की हे main.js मी याच्यामध्ये टाकून दिलं. ओके, सो रिफॅक्टर केल्यानंतर काय झालं, याच्यामध्ये मी फक्त त्याला उचलून तिकडे टाकलं, तर त्या काय म्हटलं रिफॅक्टर करायचं का, ठीक आहे म्हणलं रिफॅक्टर करायचंय. रिफॅक्टर करायचं म्हणजे काय, ऑटोमॅटिकली तो काय करेल, तुम्हाला फोल्डरचं नाव प्लस ते देऊन टाकेल. कळालं का, रिफॅक्टर करणे म्हणजेच काय करेल, मला तो ऑटोमॅटिकली पाथ ऍड करून देईल. त्यात जेवढ्या फाईलमध्ये हे रेफरन्स आहे तेवढ्या फाईलमध्ये काय करेल, तो हा पाथ मला टाकून देईल. मला प्रत्येक फाईलमध्ये जाऊन रेफर करायची टाकायची गरज नाहीये. ते फायदा असतो एडिटरचा. समजा आता 100 फाईल राहिल्या असत्या आणि 100 फाईलमध्ये main.js राहिलं असतं आणि मी एक नवीन फोल्डर बनवलं त्याच्यामध्ये टाकून दिलं, तर 100 फाईलमध्ये मला जाऊन मॅन्युअली चेंज करावं लागेल ना त्या फोल्डरचं नाव ऑब्लिक ती फाईल. मग एवढं करण्यापेक्षा काय करा, 100च्या 100 फाईलमध्ये रिफ्लेक्शन होऊन जाईल, म्हणजे माझा टाइम वाचला ना. समजतंय का काय बोलतोय, कळतंय? तर हे डेव्हलपरचे काम म्हणजे एडिटर आपण याच्यासाठी यूज करतो, कळतंय? आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची झाली तर तुम्ही नोटपॅड यूज करा. तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा मला मेथड जमत नाही, मला जेएस कसं राईट करायचं नाही कळतंय, तर काय करा, डायरेक्ट नोटपॅड ओपन करा, नोटपॅडवरती प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुमच्या मनावर, तुम्हाला कसं प्रॅक्टिस करायचं तशी प्रॅक्टिस करा. सो काय केलं, याला index.html फाईल क्लोज करा. 2 फाईल ठेवल्या, कुठले, एक व्हेरिएबलचे, आणि मी काय म्हटलं की बॉडीमध्ये येऊन त्या मेनचा रेफरन्स द्यायचा आहे. कसं देणार रेफरन्स, स्क्रिप्ट, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं, SRC, आणि SRC मध्ये फोल्डरचं नाव काय, JS मध्ये कुठली फाईल आहे, main.js. ठीक आहे, आणि हा काय झाला, हा स्क्रिप्ट बंद करून टाकला. कळालं का, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट main.js मध्ये या, आणि main.js मध्ये आल्यानंतर इथं काय करायचंय, तर इथं आपल्याला व्हेरिएबलचं डिक्लेरेशन बघायचंय की व्हेरिएबल कशी यूज करायचे आणि व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे. कळतंय? कधी पण जेएस मध्ये काम करताना काय करायचं, कधी पण जावास्क्रिप्ट मध्ये काम करताना फंक्शन्स डिक्लेअर करायचे. ठीक आहे, काय डिक्लेअर करायचे, फंक्शन्स. कारण जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन शिवाय काम नाही होत. समजतं? जसं तुम्ही नॉर्मल जरी कोड करायला गेलात असंही नॉर्मल असंही चालतं. इट इज नॉट अ प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, काय घेतलं, एक नम नावाचं व्हेरिएबल घेतलं, त्याला व्हॅल्यू किती दिली, 10. ठीक आहे, इट इज नॉट कंपल्सरी टू राईट अ सेमिकॉलन. कंपल्सरी आहे का सेमिकॉलन द्यायचे, नाही. जावा स्क्रिप्टला ऑटोमॅटिकली समजतं, ज्यावेळेस मी इंटरप्रेस केलं त्यावेळेस त्याला ऑटोमॅटिकली कळतं की बाबा ही स्टेटमेंट काय झालेली आहे, टर्मिनेट, एंड झालेली आहे. सो देर इज अ नो नीड टू राईट अ सेमिकॉलन ऍट द एंड ऑफ द स्टेटमेंट. कळलं का, गरज आहे का, नाहीये. ठीक आहे, म्हणून मी आपण हे सोडायचं नाही, हे द्यायचंच असो नसो. जावा मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आहे ना, ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याला सोडायचं नाही. इथं पण नाहीतर काय होतं माहितीये का, तुम्ही इथं जेएस प्रॅक्टिस करायला गेले, सेमिकॉलन द्यायचा नाही, आणि तिकडे काय होतं, मग तिकडे ते सवय लागते. ठीक आहे, ठीक आहे. आणि मार्केटमध्ये एक कीबोर्ड आहेत, डेव्हलपर्स कीबोर्ड म्हणून, तुम्हाला ऑनलाईन पण शोधा. डेव्हलपर्स कीबोर्ड आहेत, आणि त्या डेव्हलपर्स कीबोर्ड वरती एक की एवढी मोठी आहे सेमिकॉलनची. डेव्हलपर विसरतो सारखं सारखं, आणि ती की अशी एकदम मोठी आहे. ठीक आहे, कळालं, लक्ष द्या. सो console डॉट लॉग काय प्रिंट करायचंय, मला नम हा व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, कोणता व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे, नम नावाचं व्हेरिएबल प्रिंट करायचंय. लक्ष द्या, समजतंय? आता ही फाईल काय करायची, तर ही फाईल आपल्याला रन करायची आहे, आणि ही फाईल रन करण्यासाठी काय केलं, 2 पद्धती आहेत आपल्याकडे. एक कुठली पद्धत आहे, एक नोडची पद्धत आहे, आणि दुसरी कोणती पद्धत आहे, डायरेक्टली एचटीएमएल काय करा, रन करा. आता ही फाईल मला रन करायची आहे कशावरती, फायरफॉक्स वरती. जर आता मी फायरफॉक्स ओपन केलं तर परत स्क्रीन स्टक होणार नाही. ठीक आहे, काल पण हे झालं होतं ना. राईट क्लिक करा, आणि राईट क्लिक केल्यानंतर आपण काल पण म्हटलं होतं मी हमेशा, की ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट वरती काम करता त्यावेळेस प्रत्येक वेळेस इन्स्पेक्ट करायचं. आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर आपल्यासाठी 3 मेनू इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, एक आहे कन्सोल, दुसरा आहे डिबगर, तिसरा आहे नेटवर्क. ठीक आहे, तर हे तिन्ही पण आपल्यासाठी कसे आहेत, हे तिन्ही पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. नेटवर्क टॅब आपल्याला जास्त इम्पॉर्टंट कुठं पडणार आहे, ज्यावेळेस तुम्ही नोड वरती काम करेल त्यावेळेस. कधी कधी आपला एपीआय डेटा आणत नाही.
मग डेटा आणत नाही तर कुठे चेक करायचं, कुठं चेक करायचं? कारण नेटवर्क मध्ये मला काय भेटतं ज्यावेळेस आता ह्याला जर तुम्ही रिफ्रेश केलं ते नेटवर्क मध्ये बघा काय भेटलं मला, जेवढ्या जेवढ्या HTML फाईल आहेत, main.js आहे, बरोबर आहे की नाही, व्हेरिएबलची फाईल आहे, तर या सगळ्या फाईल कुठे लोड होतात? नेटवर्क टॅब मध्ये लोड होतात, बरोबर आहे की नाही. मग मला रिस्पॉन्स भेटतो, त्याच्यावरती जर क्लिक केलं काय भेटलं? हेडर भेटला, कुकीज भेटल्या, रिक्वेस्ट भेटला, रिक्वेस्ट नंतर रिस्पॉन्स भेटला, रिस्पॉन्स मध्ये मला काय भेटलं? JS भेटला, जो की कोड मी तिथं टाईप केलेला आहे, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस मी एपीआय हिट करेन, एपीआय डेटा आणत नसेल तर त्याचा रिस्पॉन्स मला इथं दिसतो. रिस्पॉन्स मध्ये जर एरर असेल तर एरर काय आहे तो एरर मला इथं दिसतो. कंपायलर बिंपायलर नसतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला कुठं रूट कॉज कुठं शोधावं लागतं? या नेटवर्क टॅब मध्ये शोधावं लागतं. याचं पुढं काम आहे, खूप काम आहे याचं. सो ठीक आहे, कळतंय ना? ठीक आहे. सो पुढे कळालं तर कन्सोल वरती या आणि कन्सोल वरती आल्यानंतर इथं चेक करा, इथं काय भेटलं? तर इथं भेटलं किती व्हॅल्यू भेटली? 10 व्हॅल्यू भेटली, बरोबर आहे का नाही. आता कळतंय ना, व्हेरिएबल डिक्लेअर केला आपण, ठीक आहे. आता व्हेरिएबल ज्यावेळेस तुम्ही डिक्लेअर केला तर मला सांगा की ते व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला तर त्या व्हेरिएबलला तुम्ही टाईप दिलात का कुठला? नाही, बरोबर आहे. मग ब्रँडन इंचनं काय केलं की बाबा ब्रँडन इंचनं थोडासा विचार केला की हा व्हेरिएबल एकटाच आहे, त्याला करमत नाहीये, ठीक आहे, एकटाच आहे ना, सिंगल पर्सन आहे, कोणतरी जोडीला द्या, ठीक आहे. हा ठीक आहे, ठीक आहे. हा, इथं पण तोच विचार केला त्यांनी, ठीक आहे. मग काय केलं की पुढे त्यांनी एक कन्सेप्ट त्यांनी इम्प्लिमेंट केले की काय करा की व्हेरिएबल हे असे सिंगल आहेत खूप, तुमच्यासारखेच. मग मग काय केलं जेएस मध्ये, तर जेएस मध्ये पुढे 3 कीवर्ड इंट्रोड्यूस झाले, ठीक आहे. आता 3 कीवर्ड म्हणल्यापेक्षा एक कीवर्ड असा होता की काय, याला काय नाव दिलं? कीवर्ड्स विथ व्हेरिएबल्स, ठीक आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये बघा एक जुना 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 खूप जुना एक आजोबा आहे, ठीक आहे, आणि त्या आजोबाचं नाव आहे व्यार, ठीक आहे. कुठला कीवर्ड आहे? व्यार. आणि व्यार कधी आला मार्केटमध्ये? जेव्हा जेएस आला. जेएस कधी आला? ठीक आहे. म्हणजे सगळ्यात सिनियर पर्सन कोण आहे? व्यार. व्यार कोण झाला? एक कीवर्ड आहे, ठीक आहे. कंपल्सरी नाही की बाबा तुम्ही व्हेरिएबलच्या पाठीमागे कीवर्ड लिहावं, त्याला सिंगल ठेवायचं झालं तर तुम्ही सिंगल ठेवा, आणि तुम्हाला वाटलं की नाही बाहेर सिंगल चांगला नाही वाटत आहे, ठीक आहे, तर याच्या पाठीमागे काय करा, याच्या पाठीमागे लिहून टाका काय? व्यार नम, ठीक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही वेबस्टॉर्म यूज करताय, वेबस्टॉर्म यूज केल्यानंतर तो इंटरनली सांगतो की याचा डेटा टाईप कोणता आहे, ठीक आहे. जसं डेटा टाईप तुम्ही डिस्कस केले CPP जावा मध्ये, तसे डेटा टाईप इथं येत नाहीत. इथं थोडे डेटा टाईप वेगळे आहेत जे की आपल्याला पुढे शिकायचे आहेत, कळतंय. इथला डेटा टाईप वेगळा आहे आणि तिथला डेटा टाईप वेगळे आहेत, कळतंय. मग आता तुम्हाला इथं सांगितलं ना, समजा आता उद्या चालून जर मी म्हटलं अजून एक स्टेटमेंट राईट केले, कोणते? कन्सोल डॉट लॉग नावाचे, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं डबल कोटेशन मध्ये द टाइप ऑफ कुणाचा? नमचा. द टाइप ऑफ नम इज, ठीक. आणि इथं येऊन कुठलं फंक्शन यूज केलं? टाइप ऑफ कुणाचा? नमचा, ठीक आहे. कुणाचा टाइप चेक केलं? नमचा टाइप चेक केला. आता नमचा टाइप कसं चेक करायचं? परत या इथं रिफ्रेश करा आणि इथं ऑटोमॅटिकली काय झालं? द टाइप ऑफ नम इज कुठल्या टाइपचा आहे? नंबर. डेटा टाइप कोणता? नंबर. नंबर मध्ये इंटिजर व्हॅल्यू पण येते आणि फ्लोट व्हॅल्यू पण येते किंवा डबल व्हॅल्यू पण येते. कशामध्ये? नंबर मध्ये. समजतं? कळालं का? जसं की व्यार, डिस्कशन कोणाबद्दल करतोय आपण? डिस्कशन आपण करतोय कीवर्ड्स बद्दल डिस्कशन करतोय, ठीक आहे. लक्ष द्या, समजतंय ना हे? की व्यार इट इज नॉट कंपल्सरी टू राईट द कीवर्ड. कंपल्सरी आहे का? नाही. तुम्ही तसेच जरी डिक्लेअर केलं तरी काय झालं? त्याने डेटा टाईप घेतला, बरोबर आहे, कीवर्ड घेतला. त्याच्यानंतर अजून एक कीवर्ड याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे, जसं की
त्याला काय म्हणतो आपण, लेट. ठीक आहे. आणि लेट कधी इंट्रोड्यूस झाला, ES6 मध्ये. त्याच्यानंतर लेट सोबत अजून एक इंट्रोड्यूस झाला, कोणता, कॉन्स्ट मध्ये, कॉन्स्ट, आणि तो पण कधी झाला, ES6 मध्ये. कळतंय, कळालं का? आणि ES6 मार्केटमध्ये कधी आला, तर ES6 मार्केटमध्ये आला 2015. बरोबर आहे. आणि आजपर्यंत याच्यामध्ये इव्हॅल्युएशन काय होत राहिले, मार्केट याच्यामध्ये परत परत चेंजेस होत राहिले आणि हे येत राहिलं. कळतंय? सो व्यार, लेट आणि कॉन्स्ट याच्यापैकी बेटर कोणतं असतं आणि कोणतं यूज केलं पाहिजे तुम्ही, हा एक क्वेश्चन पडतो सगळ्यांना. ठीक आहे, कळालं का नाही? आणि हे पण तुम्हाला समजलं पाहिजे की कोणतं कधी यूज करायचं आणि काय यूज करायचं. ठीक आहे, ऑनलाईन कळतंय ना काय बोलतोय, समजतंय ना? Yes, sir. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. ते कोणासाठी भावना होती नाही माहिती मला. ठीक आहे, लक्ष द्या. असं आहे का, कळालंय? त्याच्यानंतर लक्ष द्या, अजून एक व्यार डिक्लेअर केला, व्यार नेम. बरोबर आहे. आणि नेम मध्ये काय केलं, सिंगल कोटेशन मध्ये, सिंगल कोटेशन मध्ये काय टाकलं, सिंगल कोटेशन मध्ये टाकलं जावास्क्रिप्ट. लक्ष द्या. यस, काही डाऊट आहे कुणाला? हा, बोलू नका, बघत चला फक्त एक अजून एक 15-20 मिनिटं. ठीक आहे. ऑटोमॅटिकली त्याचा टाईप काय आला, व्यार. बरोबर आहे. आणि कन्सोल डॉट टाईप, परत मला काय करायचंय, परत मला कन्सोल डॉट लॉग. बरोबर. आणि याच्यामध्ये येऊन काय म्हटलं, द टाईप ऑफ नेम इज टाईप ऑफ नेम. म्हणजे माझा कोड काय झाला, हे मला ऑटोमॅटिकली काय झालं. ठीक आहे, एवढा टाइम वाचला ना माझा. मग आता एवढा फक्त टॅब यूज केला, ऑटो येतं. ठीक आहे, मग आता मी फक्त टॅब मारला आणि टॅब मारून इकडे तिकडे बघितलं, एवढा माझा टाइम वाचला ना. ठीक आहे. आणि याचा टाईप काय आला, द नेम इज अ, कुठल्या टाईपचा आहे, स्ट्रिंग टाईपचा. म्हणजे दुसरा डेटा टाईप कोणता, स्ट्रिंग. आता स्ट्रिंग तुम्हाला माहिती आहे, स्ट्रिंग पण तुम्ही शिकलेले आहेत. सी मध्ये शिकला स्ट्रिंग, सीपीपी मध्ये शिकलं स्ट्रिंग, जावा मध्ये शिकला स्ट्रिंग. तिन्ही लँग्वेज मध्ये एकच स्ट्रिंग आहे, वेगळं काही आहे का? स्ट्रिंग. स्ट्रिंग कुणाला म्हणतो आपण, द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड एज द स्ट्रिंग. बरोबर आहे. स्ट्रिंग कशी डिक्लेअर करतो, डबल कोटेशन मध्ये डिक्लेअर करतो. जावा मध्ये स्ट्रिंग किती टाईपने डिक्लेअर करतो, 2 टाईपने डिक्लेअर करतो. पहिला टाईप कुठला, हा, अजून, बरोबर आहे. डायरेक्टली तुम्ही काय करता, डायरेक्टली तुम्ही एक स्ट्रिंग नावाचा क्लास आहे, बरोबर आहे की नाही, जो की कॅपिटल लेटरने तुम्ही राईट करता. आणि दुसरं काय करता, एक इनिशियलाइज करता न्यू कीवर्डचा वापर करून. बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, स्ट्रिंग डिक्लेअर केलं, कुठं, जावा मध्ये. ठीक आहे, कळालं. हे 2 डेटा टाईप कळाले. पहिला डेटा टाईप कोणता, नंबर. दुसरा डेटा टाईप कोणता, स्ट्रिंग. कॅरेक्टर डेटा टाईप आहे का याच्यात, नाहीये. जरी मी इथं डिक्लेअर केलं कशामध्ये, सिंगल कोट मध्ये जरी मी डिक्लेअर केलं तरी तो काय झाला, स्ट्रिंगच झाला. आणि वेब स्टॉर्मनं पण मला इथं काय सांगितलंय, तो स्ट्रिंगच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्या व्हेरिएबलचं नाव म्हटलं व्यार स्टेटस इज इक्वल टू, स्टेटस मध्ये काय टाकलं, ट्रू. बरोबर आहे. आणि ऑटोमॅटिकली त्यांनी काय डिक्लेअर केलं, इथं काय डिक्लेअर केलं, बुलियन. बरोबर. आणि परत मला इथून म्हटलं की कन्सोल डॉट लॉग, ऑटोमॅटिकली. आता इथं बघा, हे काम नाही करत आहे प्रॉपर आहे ना, कन्सोल डॉट लॉग द स्टेटस इज टाइप ऑफ स्टेटस. ठीक आहे. ऑटोमॅटिकली मी वरती काय डिक्लेअर केलंय, हे AI. म्हणजे याच्यानं काय होईल, तुमचा कोड पण तुम्हाला पण काय करता येईल, स्मूथली काम करता येईल आणि स्मूथली इकडे तिकडे बघता येईल. ठीक आहे. सो द स्टेटस ऑफ कुठल्या टाईपचा, हा स्ट्रिंग. आता स्ट्रिंग टाईपचा का आला,
तर टाइप ऑफ स्टेटस काय यायला पाहिजे, बुलियन यायला पाहिजे, पण आला काय स्ट्रिंग. ठीक आहे, तर हा एक इश्यू कुणाचा आहे, जेएस मधला हा एक इश्यू आहे. ठीक आहे, टाईप काय यायला पाहिजे, बुलियन यायला पाहिजे ना, मग काय चुकलं इथं, व्हेअर तर स्टेटस घेतलंय तुम्ही. ठीक आहे, आणि इथं पण काय आलं स्टेटस, द स्टेटस इज टाइप ऑफ स्टेटस, काय आला स्ट्रिंग टाईप आला. बरोबर आहे का, कुठल्या टाईपचा आला हा, स्ट्रिंग टाईपचा आला. ठीक आहे, म्हणजे हा एक इश्यू आहे कुणाचा, जेएसचा, आणि दुसरा एक इश्यू आहे जेएसचा, ठीक आहे आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे, लक्ष द्या. मे बी कंपायलरचा इश्यू असू शकतो. जसं की आता हा जर प्रोग्राम जर तुम्ही रन केलात कुठं, एखाद्या ऑनलाईन एडिटर वरती जर तुम्ही रन केलात हा प्रोग्राम, जसं की आता एक ऑनलाईन एडिटर जावास्क्रिप्ट ऑनलाईन कंपायलर, आणि कुठलं पण एक कंपायलर काय करा, कुठलं पण एक कंपायलर घ्या, जसं की मी वन कंपायलर घेतलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा एक कंपायलर छान आहे, प्लेग्राऊंड. ठीक, स्टार्ट कोडिंग, हा एक कंपायलर जेएसचा भारी आहे. सो डायरेक्टली तर जेएस जावास्क्रिप्ट, आणि डायरेक्टली तो काय देतो, जसं वेबस्टॉर्मचं स्ट्रक्चर आहे, एक जेएस फाईल, त्याच्यानंतर सीएसएस फाईल, आणि त्याच्यानंतर इंडेक्स डॉट फाईल. बरोबर आहे, डायरेक्टली त्यांनी काय दिलं, डायरेक्टली त्यांनी इथं मेसेज देऊन टाकला हॅलो वर्ल्ड. इथं पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट ऑनलाईन एडिटर, तर याच्यामध्ये काय केलं, तर हा व्हेरिएबल घेतला, कॉपी करा, पेस्ट, त्याच्यानंतर परत कन्सोल डॉट लॉग. आता हा जो कंपायलर आहे, हा कंपायलर कसा आहे, ऑनलाईन कंपायलर आहे. ठीक आहे, आणि इथं काय दाखवतं, आणि तिथं काय दाखवलं स्ट्रिंग, म्हणजे कुणाचा इश्यू आहे हा, एडिटरचा इश्यू आहे. ठीक आहे, तर हे असे इश्यू असतात, समजलं का नाही, तो एडिटरचा इश्यू आहे. ठीक आहे, झोपलेलो त्या टाइम. हा एडिटरने बरोबर काम केलं पाहिजे. आता हे आपल्याला सांगावं लागेल कुणाला, हा इथं दाखवलं ना त्यांनी, इथं दाखवलं त्यांनी, पण इथं देताना असं का दिला त्यांनी, असं नको द्यायला पाहिजे ना, म्हणून मी ते डबल कोटेशन काढून टाकलं, आणि तरी पण काय म्हणतोय स्ट्रिंगच म्हणतोय. ठीक आहे, कळालं हे, कळालं का हे, आणि सेम काम कुठं पण करा, इथं पण करा. आता इथं जर तुम्ही म्हटलं हे सेम, हे कोड काय केलं, कॉपी, आणि कॉपी करून काय म्हणा, या स्क्रिप्ट मध्ये इथे येऊन ह्याला कट करा, आणि तो कोड टाकून द्या. बरोबर आहे, आणि इथं काय दिला, समजतं हा, लक्ष द्या, म्हणजे भरोसा कोणावर ठेवायचा, तसंच केलं तू. हा, तू तसंच केलं तरी. ठीक आहे, हे असे धोके देतात, म्हणून भरोसा कोणावर नका ठेवू, सिंगल राहा. बरोबर आहे का, हा, मागच्या वेळेस पेक्षा बरं दिसायला. लक्ष द्या, क्लिअर आहे, क्लिअर आहे. त्यांना उगा 5 मिनिटात दूर केला असं तवा तू. त्याच्यानंतर हा, लक्ष द्या, लक्ष द्या, नंतर नंतर पुढे क्वेश्चन तयार होतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेट, कॉन्स्ट अँड व्हॅर. हा 100% इंटरव्ह्यू क्वेश्चन कोणी पण विचारेल, बेसिक आहे, टॉपिकचा बेसिस क्वेश्चन आहे हा, अजून तर आपण पुढे पण नाही गेलो. ठीक आहे, कळालं काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेट, कॉन्स्ट आणि व्हॅर. तर याचा डिफरन्स काय आहे, आणि हा डिफरन्स काय करायचा, तर हा डिफरन्स आपल्याला चेक करायचा की काय डिफरन्स आहे यांचा. बरोबर आहे, तर यांचा डिफरन्स आपण चेक करताना आपण काय काय व्हॅल्यू चेक करणार आहे, तर यांचा डिफरन्स चेक करताना आपण चेक करणार आहे की हा रिडिक्लेअर करता येतो का, रिअसाइंड करता येतो का. बरोबर आहे की नाही, तर हे सगळं आपण काय करणार आहे की डिफरन्स पॉईंट चेक करणार आहे, प्रत्येकाचा स्कोप चेक करणार आहे की कोण कुठल्या स्कोपला काम करतो. समजतंय ना, स्कोप 2 स्कोप असतात ना, कुठले कुठले, एक असतो लोकल स्कोप आणि दुसरा असतो ग्लोबल स्कोप, असे 2 टाईपचे काय असतात स्कोप असतात.
तर मग आता हे डिफरन्स चेक करताना आपण काय काय चेक करणार, काय राहिलं म्हणून स्कोप म्हटलं चेक करणार, रिअसाइंड चेक करणार आणि रिडिक्लेरेशन आपण काय करणार, कसं चेक काय करणार. दाखवलं तसं? ठीक आहे. आणि पुढे चालून एक कन्सेप्ट येतो दॅट इज कॉल्ड हॉइस्टिंग. कुठला कन्सेप्ट येतो, हॉइस्टिंग नावाचा कन्सेप्ट येतो. तर आता हॉइस्टिंग म्हणजे काय असतं, आणि हे फक्त आणि फक्त जावास्क्रिप्ट मध्ये होतं. दिस इज द ब्युटी एक्सेप्ट ऑफ केलं का जावास्क्रिप्ट. वापर? ठीक आहे. ही कुणाची ब्युटी आहे, जावास्क्रिप्टची ब्युटी आहे. प्रत्येक लँग्वेजची स्वतःची काय असते, ब्युटी असते, त्याच्यामुळे ते सुंदर दिसतात. ठीक आहे. आणि सुंदरतेमध्ये सगळ्यात जास्त सुंदर दिसणारी एक लँग्वेज पायथॉन, जे की खूप सुंदर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कोणती येते, जावास्क्रिप्ट येते, जे की कमी आहे. हा, लक्ष द्या. कळालं? तर एक कन्सेप्ट येतो कुठला, त्या कन्सेप्टला काय म्हणायचं, हॉइस्टिंग कन्सेप्ट म्हणायचं. आणि या हॉइस्टिंग कन्सेप्ट मध्ये तुम्हाला अजून एक वर्ड तुम्हाला इथे येईल, ठीक आहे. हा एक वर्ड तुम्हाला याच्यामध्ये डिस्कस करायला भेटेल. हा एक कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टला काय म्हटलं मी, टी टी डी झेड. ठीक आहे. तर यालाच काय म्हणतो आपण, टेम्पोरल ठीक आहे. कुठला झोन आहे हा, टेम्पोरल डेड झोन. कळतंय? तर हा एक पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे JS मध्ये. हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. ठीक आहे. JS मध्ये हे या नोट्स मध्ये आपल्याला काय काय शिकायचं, तर ते पॉइंट आपण काय करतोय, आज कव्हर करतोय. बरोबर आहे की नाही? जर पुढे गेला तुम्ही या नोट्स मध्ये, तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की इफ वी वॉन्ट टू डिक्लेअर अ व्हेरिएबल युजिंग जावास्क्रिप्ट वी हॅव 3 वेज. किती वेज आहेत, 3 वेज. इट इज अ कंपल्सरी टू राईट दिस कीवर्ड. कंपल्सरी आहे का, काय नाहीये, कंपल्सरी नाहीये. बरोबर आहे की नाही? मग तरी पण काय म्हटलं मी आता, की व्हेरिएबल सिंगल. ब्रँडननं काय केलं, विचार केला की हा व्हेरिएबल एकटा दिसतोय. ठीक आहे, खूप एकटा आहे हा. त्याच्या जोडीला काय केलं, तर त्याच्या जोडीला एक आजोबा देऊन टाकला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग लेट आला, त्याच्यानंतर काय आला, कॉन्स्ट आला. व्यार कसा आहे, सिनियर पर्सन आहे, सिनियर सिटीजन आहे तो. ठीक आहे. आणि व्यारचं सगळंच ऐकतात. व्यार कुठेही कामाला येतो, कारण सिनियर पर्सन आहे तो, त्याला ऐकावंच लागतं सगळ्यांचं. ठीक आहे. मग हे पॉईंट आपल्याला काय करायचं, हे पॉईंट आपल्याला, हे जे पुढचे पॉईंट आहेत ना, तर हे सगळे पॉईंट आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिकली डिस्कस करायचे. आरती कळतंय जरा ना? बाथरूम मध्ये ठेवलाय हे धुयला. सगळे पॉईंट कसं डिस्कस करायचे, प्रॅक्टिकली. जे आपण इथं डिस्कशन केलं होतं ते सगळे तुम्हाला काय भेटेल इथं. ओके. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, क्वेश्चन काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लेट, कॉन्स्टंट आणि व्यार. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर डिफरन्स चेक करताना आपण काय काय पॉईंट डिस्कस करणार आहे. तर पहिला पॉईंट आपण डिस्कस करणार आहे, त्याचा स्कोप काय आहे. त्याच्यानंतर त्याला आपण रिअसाइंड करू शकतो का. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला रिडिक्लेरेशन करू शकतो का. त्याचा स्कोप आपण मेंटेन करणार आहे, म्हणजे Hello, डिफरन्स sir. काय नेमका तो. ठीक आहे. यस सर स्क्रीन विजिबल नाही. यार, हे परत स्टक झालं. दिसत आहे सर. स्क्रीन दिसते का, हो सर. यस सर. आता चेक करा. नाही सर, नाही. स्क्रीन दिसते का, नाही ना. नो सर, नाही दिसत. दिसत ओके. आहे सर. मी हे नोट्स बंद करून टाकतो. ठीक आहे. या स्क्रीनला कसं समजतं की आता क्लास सोडायचा टाइम झालेला आहे, 11:30 वाजलेत. ठीक आहे. दिसतंय ना सगळ्यांना. येस सर. कळालं. तर पुढचे पॉईंट काय करायचं, पुढचे पॉईंट डिस्कस करायचंय. तर या पॉईंट वरून आपण काय करणार आहे, तर प्रत्येकाचा डिफरन्स आपण चेक करणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जो डिफरन्स आपण चेक करणार आहे, कोणाचा, व्यारचा डिफरन्स चेक करणार आहे. तर पहिल्यांदा आपण डिस्कस करूया कोणाबद्दल, डिस्कशन करूया आपण व्यार. ठीक आहे. आणि व्यार कसा असतो, तर व्यार जो आहे हा असतो, इट इज कसा असतो हा, इट इज अ फंक्शन बेस्ड असतो. ठीक आहे. म्हणजे याचा स्कोप कसा असतो,
कसा असतो हा फंक्शन बेस्ड स्कोप, बरोबर आहे. म्हणजे कसं, लक्ष द्या. तर याच्यासाठी काय केलं, तर या JS मध्ये येऊन परत एक जावास्क्रिप्टची फाईल ऍड केली आणि त्या जावास्क्रिप्टच्या फाईलला काय केलं, तर काय म्हटलं, एक नाव दिलं व्हेरिएबल ठीक आहे. फाईलचं नाव काय आहे, व्हेरिएबल स्कोप नावाची फाईल आहे. मग आता ही फाईल मला काय करायचंय, तर ही फाईल मला रेफरन्स कुठं द्यायचं आहे, इथं JS मध्ये कोणती फाईल आहे, JS मध्ये फाईलचं नाव काय, व्हेरिएबल स्कोप. हा लक्ष द्या, ठीक आहे. जावास्क्रिप्ट मध्ये काम करताना मी आताच म्हटलं होतं की जावास्क्रिप्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस ऑलवेज काय स्टार्ट करा, ऑलवेज कोड राईट करताना काय करा, फंक्शन राईट्स करा. ठीक आहे, काय राईट करायचे, फंक्शन, बरोबर आहे. आता फंक्शन कसं डिक्लेअर करतो, जसं की तुम्ही जावामध्ये एखादी मेथड डिक्लेअर करायची झाली किंवा एखादं फंक्शन डिक्लेअर करायचं झालं तर तुम्ही जावामध्ये कसं डिक्लेअर करता, पब्लिक वॉइड, बरोबर आहे की नाही, पब्लिक वॉइड मेथडचं नाव, फंक्शनचं नाव, बरोबर आहे की नाही, किंवा पब्लिक इंटिजर फंक्शनचं नाव. ठीक आहे, असं तुम्ही काय करता, असं डिक्लेअर करता. JS मध्ये ज्यावेळेस तुम्हाला फंक्शन डिक्लेअर करायचं झालं तर डायरेक्टली डिक्लेअर करा काय नावाने, फंक्शन आणि फंक्शनचं नाव. ठीक आहे, आणि फंक्शनचं नाव मी डिक्लेअर केलं काय, इथं याचं नाव काय म्हटलं, टेस्ट नावाचं फंक्शन. आणि हा काय झाला, ब्रॅकेट ओपन क्लोज. ठीक आहे, आणि लगेच काय करा, टेस्ट ह्याला कॉल करा. म्हणजे फंक्शन काय केलं तुम्ही, फंक्शन कॉल केलं. समजतं, फंक्शन डिक्लेअर केलं आणि फंक्शन कॉल केलं. जसं की आता क्लासमध्ये तुम्ही मेथड लिहिता किंवा क्लासच्या आउटसाइड तुम्ही एखादं फंक्शन लिहिता, तर तुम्ही फंक्शनला कसं कॉल करता, जावामध्ये कसं कॉल करता, फंक्शनला कॉल करता का नाही, का फंक्शन डिक्लेअर करता का नाही कधी. ठीक आहे, हा लक्ष द्या. सो JS मध्ये बघा, एखादं फंक्शन जर मला डिक्लेअर करायचं झालं तर फंक्शन कसं डिक्लेअर करतो आपण, डायरेक्टली फंक्शन, फंक्शनचं नाव, याच्यामध्ये पब्लिक नाही, प्रायव्हेट नाही, प्रोटेक्टेड नाही, काहीच नाही. डायरेक्ट फंक्शनचं नाव काय, फंक्शन, फंक्शनचं नाव, आणि लगेच काय केलं, फंक्शन इथं कॉल करून टाकलं. ठीक आहे, आणि एकदा चेक करा की बाबा आपण जो बनवलेला फंक्शन आहे हे फंक्शन वर्क होतं का नाही. तर याच्यासाठी काय म्हटलं, फॉर द टेस्ट. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग काय भेटलं मला, टेस्ट. ठीक आहे, चेक करा फंक्शन काय होतंय, कॉलिंग होतंय. समजतं, फंक्शन काय झालं, कॉल, म्हणजे इट इज अ कोड. ओके, मग आता काय करा, कोड स्टार्ट करा. काय डिक्लेअर करायचंय मला डिक्लेअर करायचंय एक व्हेअर नावाचं व्हेरिएबल, आणि त्या व्हेअरला व्हॅल्यू दिली नम. नम किती म्हटलं, नम म्हटलं 100. ठीक आहे, नम काय म्हटलं 100, आणि कन्सोल डॉट लॉग काय केलं, नमला प्रिंट केलं. समजतं, कशामध्ये आहे हा, हा व्हेअर कशामध्ये आहे, व्हेअर आहे ह्या फंक्शन मध्ये, बरोबर आहे की नाही, फंक्शन मध्ये व्हेअर आहे, आणि फंक्शन मध्ये व्हेअर आहे म्हटल्यानंतर हा नम कुठे झाला, इथं प्रिंट झाला. आणि त्याच्यासोबतच जर मी याला फंक्शनच्या बाहेर रन केलं, म्हणजेच कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग काय लॉग केलं, कन्सोल डॉट लॉग अगेन काय म्हटलं, नम. ठीक आहे, समजतंय, कळलं का, काय काय केलं. याचा जो स्कोप आहे, आता व्हेअर नम, आता नम म्हटल्यानंतर इथं किती आलं, 100. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कन्सोल डॉट लॉग नम केलं तर फंक्शनच्या बाहेर आहे ना तो. मग आता कसा कॉल होईल हा, तर दोन्ही ठिकाणी हा काय झाला पाहिजे, तर दोन्ही ठिकाणी हा कॉल झाला पाहिजे. म्हणजे काय म्हणते बघा, अनकॉट रेफरन्स एरर, नम इज नॉट अ. ठीक आहे, आता हा मेसेज काय आला, मेसेज आला ना, कारण इथं काय लिहिलं बघा ना, काय लिहिलं आपण इथं, की व्हेअर कसा आहे, व्हेअर कसा आहे, फंक्शन बेस्ड स्कोप आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ह्याला ग्लोबल बनवलं, ठीक आहे, काय म्हटलं, ग्लोबल बनवलं. ग्लोबल बनवलं म्हणजे काय, तर याला कट करा, आणि कट करून काय करा, तर या फंक्शनच्या वरती, म्हणजे या फंक्शनच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही याला डिक्लेअर केलं, बरोबर आहे का. आता हे जे डिक्लेरेशन झालं, तर हे डिक्लेरेशन कोणतं झालं, त्याला कोणतं डिक्लेरेशन म्हणतो आपण, ग्लोबल डिक्लेरेशन म्हणतो, बरोबर आहे का. कुठलं डिक्लेरेशन आहे हे, ग्लोबल. ज्यावेळेस तुम्ही ग्लोबल डिक्लेरेशन करता तर हा नम कुठं आला, इथं आला, बरोबर आहे. म्हणजे फंक्शन मध्ये पण तुम्हाला काय करता येईल, त्याला ऍक्सेस करता येईल, आणि फंक्शनच्या बाहेर पण तुम्हाला काय करता येईल, त्याला ऍक्सेस करता येईल. समजतंय ना, स्कोप कळतोय ना. म्हणजे बाय डिफॉल्ट याचा स्कोप कसा आहे, बाय डिफॉल्ट कसं आहे, फंक्शन स्कोप. ठीक आहे, कसं आहे, फंक्शन स्कोप. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला ग्लोबल बनवलं त्यावेळेस तो तुम्हाला कुठे ऍक्सेस करता येईल,
एकतर फंक्शनच्या मध्ये पण ऍक्सेस करता येईल आणि आउटसाइड द फंक्शनच्या पण तुम्हाला काय करता येईल, ऍक्सेस करता येईल. म्हणजे आता पुढच्या वेळेस मला इथे एरर यायला नको, दोन्ही ठिकाणी काय आलं पाहिजे 100 आणि त्याच्यानंतर काय आलं पाहिजे 100 आलं पाहिजे. म्हणजे स्कोप कळाला की स्कोप मध्ये काय असतं की वेनेवर यू डिक्लेअर इट अ स्कोपल, वेनेवर you declare it a global, then we access it inside the function as well as outside the function. बरोबर आहे, आउटसाइड द फंक्शन. म्हणजे दोन्ही ठिकाणी कधी कधी ऍक्सेस करता येईल त्याला, तुम्ही कसं डिक्लेअर केलं तर ग्लोबल डिक्लेअर केलं तर. कळतंय? हे झालं स्कोप बद्दल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला काय डिस्कस करायचा होता की समजा मी जर ह्या नमला रिडिक्लेअर केलं, ठीक आहे, काय म्हटलं मी रिडिक्लेरेशन केलं. रिडिक्लेरेशन केलं म्हणजे काय केलं तर रिडिक्लेरेशन केलं म्हटलं म्हणजे या फंक्शन मध्ये आलो आपण आणि या फंक्शन मध्ये आल्यानंतर काय करा, परत मी डिक्लेअर केलं नमला. बरोबर आहे का, नमला काय केलं मी परत डिक्लेअर केलं आणि ह्या नमला व्हॅल्यू किती दिली 200. आणि याच्या पाठीमागे काय करा तर याच्या पाठीमागे लिहून टाका किंवा व्यार वरती लिहिलेलं आहे तुम्ही तरी सोडून द्या. कळतंय काय केलं, ह्याला रिडिक्लेरेशन केलं. रिडिक्लेरेशन केल्यानंतर काय होतं तर रिडिक्लेरेशन केल्यानंतर काय होतं तर चेक करा की एकाची व्हॅल्यू काय आली 100 आणि दुसऱ्याची व्हॅल्यू काय आली 200. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही रिडिक्लेरेशन करू शकता का व्यारचं, करू शकतो. समजलं ना, तुम्ही व्यारचं रिडिक्लेरेशन करू शकता का, करू शकता. स्कोप कसा आहे व्यारचा, स्कोप कसा आहे फंक्शन स्कोप. बरोबर आहे की नाही, व्यारचा स्कोप कसा आहे फंक्शन स्कोप. रिडिक्लेरेशन करू शकता का, रिअसाइन करू शकता का, करू शकता. ठीक आहे, कळतंय ना. आणि जेव्हा तुम्ही व्यारला ग्लोबल केल्यानंतर तो कुठं कुठं ऍक्सेस होईल तुम्हाला, फंक्शन मध्ये आणि फंक्शनच्या बाहेर दोन्ही ठिकाणी काय होईल, दोन्ही ठिकाणी ऍक्सेस होईल. हा पहिला पॉईंट कुणाचा डिस्कस केला आपण, व्यारचा डिस्कस केला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण दुसरा पॉईंट डिस्कस करणार आहे कुणाचा, दुसरा पॉईंट आपण डिस्कस करणार आहे कुणाबद्दल, लेट बद्दल डिस्कस करणार आहे. सो लेट म्हणजे लेट आला. ठीक आहे, लेट बद्दल परत डिस्कशन करताना काय डिस्कस करायचं, सो लेट कसा असतो, ठीक आहे, लेट कसा असतो, ब्लॉक स्कोप. ब्लॉक कसे असतात, ब्लॉक तुम्हाला माहिती आहे की हा ब्लॉक आहे. बरोबर आहे ना, हा काय असतो एक ब्लॉक आहे, कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज, हा काय झाला एक ब्लॉक झाला. किंवा अजून एक ब्लॉक भरपूर सारे असतात. अजून काही जण काय म्हणतात की हे पण काय झाला एक ब्लॉक. समजते ना. तर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण जास्ती विचार करतो कुणाचा, तर जास्त आपण विचार करतो ह्या कर्ली ब्रॅकेटचा जास्त विचार करतो. सो दिस इज द ब्लॉक. समजतं. मग आता काय करा तर यालाच काय केलं किंवा हे पूर्ण फंक्शन कॉपी करा, त्याला कमेंट करा आणि मी काय केलं परत त्याला पेस्ट केलं. एक्झाम्पल कोणाचं बघायचं आहे, एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा लेट. ठीक आहे, आणि लेटला काय करा इथं ग्लोबल डिक्लेरेशन थोडंसं थांबवा. इथं म्हटलं काय लेट. ठीक आहे, बघा आता काय म्हटलं इथं फंक्शन टेस्ट आहे. बरोबर आहे, लेट कुठे डिक्लेअर केलं तुम्ही, लेट आपण डिक्लेअर केलं कुठं फंक्शन मध्ये, फंक्शनचं नाव काय टेस्ट. ठीक आहे, लेट नम. बरोबर आहे, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये काय प्रिंट झालेलं इथं नम. समजतंय. हा लेट आपण कुठे डिक्लेअर केला, ब्लॉकच्या मध्ये डिक्लेअर केला. बरोबर आहे, आणि ब्लॉकच्या मध्येच तुम्ही ह्याला काय केलं कॉल केलं, आणि ब्लॉकच्या म्हणजे फंक्शनच्या बाहेर पण काय केलं तुम्ही त्याला कॉल केलं. कंट्रोल एस करा आणि चेक करा इकडं की इकडं काय एरर आहे की अनकॉट रेफरन्स एरर, नम इज अ नॉट अ डिफाइंड. बरोबर आहे का, नम डिफाइंड आहे का नाहीये का, कारण तुम्ही याला कुठे डिक्लेअर केलेलं आहे आउटसाइड डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, आणि परत एकदा तुम्ही चेक करा व्हॅल्यू काय भेटली, व्हॅल्यू काय भेटली 100 200. ठीक आहे, आता एक काम करा, हा लेट काय केलं, लेट तुम्ही इथं डिक्लेअर केलं लेट नंबर इज इक्वल टू किती आहे
100 आहे, बरोबर आहे. आणि परत काय केलं मी, रिअसाइन केला व्हेरिएबल, रिडिक्लेअर केला व्हेरिएबल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्या बाहेर येऊन काय केलं, याच्या बाहेर येऊन कन्सोल डॉट लॉग अगेन इथं काय केलं, नम प्रिंट केलं. ठीक आहे. आता कन्सेप्ट आपण कोणाचा डिस्कस करतोय, रिडिक्लेरेशनचा आणि रिअसाइनचा कन्सेप्ट आपण डिस्कस करतोय. स्कोप कळाला, स्कोप कसा आहे त्याचा, आउटसाइड द फंक्शन कॉल करता येतं का, नाही, फक्त कुठं कॉल केला तो, इनसाइड द फंक्शन कॉल होईल. ठीक आहे. पण आता स्कोप काय केलाय तुम्ही, स्कोप केलाय ग्लोबल, बरोबर आहे की नाही. ग्लोबल स्कोप करून त्याला काय केलं तुम्ही, रिडिक्लेअर केलं. समजतंय. रिडिक्लेअर केलं म्हणजे काय, की सेम नावाचं व्हेरिएबल परत तुम्ही इथं काय केलं, डिक्लेअर केलं. ठीक आहे. काय होतं, काय झालं, बरोबर आहे. पण स्कोप बघा ना, स्कोप काय आहे, व्हेरिएबल कसं डिक्लेअर केलंय तुम्ही, ग्लोबल डिक्लेअर केलाय, बरोबर आहे की नाही. आणि ग्लोबल डिक्लेअर केल्यानंतर त्या ब्लॉक मधला व्हेरिएबल वेगळा, कारण तो ब्लॉक आहे ना, त्या ब्लॉकचा संबंध नाही काही बाहेर तुम्ही काय डिक्लेअर करा. ठीक आहे. पण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही या ब्लॉक मध्ये जर डिक्लेअर केलं तुम्ही सेम, जसं की ह्याला परत कमेंट करा, ठीक आहे. आणि ह्याला पण काय करा, ह्याला पण कमेंट करा. आणि इथे येऊन काय केलं, तर इथे येऊन परत म्हटलं नम इज इक्वल टू 300. ठीक आहे. नम काय म्हटलं, 300. आता नम 300 म्हटल्यानंतर इथं व्हॅल्यू काय आली, 300 आली. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जर म्हटलं याला लेट नम, बरोबर आहे. लेट काय म्हटलं, नम रिअसाइंड करतोय आपण, रिडिक्लेरेशन करतोय नमचं. आणि नमचं ज्यावेळेस तुम्ही रिडिक्लेरेशन करता त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस इथं तुम्हाला काय भेटेल, तर इथं तुम्हाला काय म्हटलं बघा, अनकॉट सिंटॅक्स एरर, रिडिक्लेरेशन ऑफ लेट नम प्रिव्हियसली डिक्लेअर्ड ऍट लाईन 14 वरती तुम्ही काय केलेलं आहे, त्याला प्रिव्हियसली तुम्ही इथं डिक्लेअर केलेलं आहे आयकन लाईन नंबर 14 ला, बरोबर आहे. म्हणजे रिअसाइंड तुम्ही करू शकता का, रिअसाइंड करू शकतो. रिअसाइन म्हणजे काय, व्हॅल्यू अपडेट होते, याला काय म्हणायचं, रिअसाइन. पहिली व्हॅल्यू किती आहे, 200, त्याच्यानंतर व्हॅल्यू अपडेट केली ना 300, म्हणजे लेटला तुम्ही रिअसाइन करू शकता का, करू शकता. रिडिक्लेरेशन करू शकता का, नाही करू शकत. पण जेव्हा तो ग्लोबल असेल तेव्हा तुम्ही काय करू शकता, त्याला रिडिक्लेअर करताय ना, कारण स्कोप वेगळा आहे ना त्याचा, कारण हा ब्लॉक वेगळा आहे, हा ब्लॉक वेगळा आहे, याचा त्याचा काही संबंध नाही बाहेरचा, या नमचा आणि या नमचा काही संबंध नाहीये, कारण स्कोप कसं आहे, वेगवेगळं आहे. हे त्याच्या बाउंड्री मध्ये राहतो, तुम्ही तुमच्या बाउंड्री मध्ये राहता. ठीक आहे. कळालं का, डिफरन्स कळतंय का. ठीक आहे. आता हे जे डिफरन्स आपण बोललो, तर हे सगळे डिफरन्स त्या नोट्स मध्ये आहेत. समजतंय. लेटला तुम्ही रिअसाइन करू शकता का, करू शकतो. रिडिक्लेअर करू शकतो का, नाही करू शकत. स्कोप कसा आहे, ब्लॉक स्कोप आहे. व्यार बद्दल जर बोलायचं केलं तर व्यार कसा होता, फंक्शन स्कोप होता. जेव्हा तुम्ही त्याला ग्लोबल केलं त्यावेळेस तो फंक्शन मध्ये पण ऍक्सेस झाला आणि आउटसाइड द फंक्शन ऍक्सेस झाला. रिअसाइन करू शकता का, करू शकता. रिडिक्लेअर करू शकता का, करू शकता. कुणाला, आजोबाला. ठीक आहे. कळाला हे. आणि राहिला प्रश्न कोणाचा आता, राहिला प्रश्न कॉन्स्टचा. ठीक आहे. आणि कॉन्स्ट कसा असतो, कॉन्स्ट इट इज सेम ऍज कुणासारखा, लेट. ठीक आहे. कुणासारखा असतो, लेट. आता लेट सारखा म्हणजे, पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की इन कॉन्स्ट you can't reassign and redeclaration. ठीक आहे. आणि हा कसा असतो, ब्लॉक स्कोप. ठीक आहे. आणि हा कसा असतो, हा ब्लॉक स्कोप असतो. म्हणजे कॉन्स्ट, आता कॉन्स्टचा मीनिंग काय, कॉन्स्ट म्हणजे व्हॅल्यू चेंज होते का, नाही. रिअसाइन होते का, नाही. रिडिक्लेरेशन होते का, नाही. आणि स्कोप कसा आहे, स्कोप कसा आहे, ब्लॉक स्कोप आहे. ठीक आहे. आता इथं याला काय करा, याला कमेंट करा. कोणते क्वेश्चन दिला केला वरून पॉइंट वरून केला. ठीक आहे. फंक्शन टेस्ट आहे आणि नंबरच्या ठिकाणी काय म्हटलं, नंबरच्या ठिकाणी यूज केलं काय, कुठला, कॉन्स्ट. ठीक आहे. आणि कॉन्स्ट मध्ये चेक करा की कॉन्स्ट ज्यावेळेस तुम्ही यूज केलं, बरोबर आहे. आणि इथं पण काय म्हणा, इथं पण कन्सोल डॉट, ठीक आहे,
तर हा कॉन्स्ट कुठे डिक्लेअर केला तुम्ही फंक्शनच्या मध्ये, बरोबर आहे. आणि ह्याला ऍक्सेस कुठे करताय, फंक्शन मध्ये एक ऍक्सेस करताय आणि फंक्शनच्या बाहेर ऍक्सेस करताय. ठीक आहे, कंट्रोल एस करा. कंट्रोल एस केल्यानंतर काय झालं, अनकॉट रेफरन्स एरर, नम इज नॉट अ डिफाईन्ड, कारण तुम्ही त्याला कुठे बाहेर कुठे डिक्लेअर केलंय फंक्शनच्या बाहेर, जो की ब्लॉक स्कोप आहे तो, बरोबर आहे का. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे तुम्ही ह्याला रिडिक्लेअर करू शकता का, रिडिक्लेअर करू शकता का. रिडिक्लेअर म्हणजे काय, सेम नावाचा व्हेरिएबल म्हणजेच कॉन्स्टंट नम इज इक्वल टू 600. ठीक आहे, काय आला मेसेज इथंच एरर आला की इथं काय होतं, इथं पण मेसेज येईल तुम्हाला की सिंटॅक्स एरर, रिडिक्लेरेशन ऑफ कॉन्स्ट नम. ठीक आहे, म्हणजे रिडिक्लेरेशन करू शकता का, नाही करू शकत. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट की तुम्ही ह्याला रिअसाइन करू शकता का, म्हणजे नमला एक व्हॅल्यू आहे 200 आणि दुसरी व्हॅल्यू किती देताय तुम्ही 600. कारण आता ज्यावेळेस तुम्ही नम डिक्लेअर केला कॉन्स्टंट, तर नम चेंज होणार आहे का, नाही, तो कॉन्स्टंटच राहणार आहे. जसं की पायची व्हॅल्यू, बरोबर आहे, किंवा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायची थ्रू आउट प्रोग्रामिंग मध्ये, तर तुम्ही काय डिक्लेअर करता, कॉन्स्ट. चेंजच नाही झाली पाहिजे ती व्हॅल्यू, बरोबर आहे का नाही. मग आता इथं सांगा ना, तो कॉन्स्टंट आहे, तुम्ही आधी बरोबर सांगून ठेवले की बाबा नंबर कॉन्स्टंट आहे, तुम्ही त्याला रिअसाइन करू शकता का, नाही करू शकत. ठीक आहे, मग परत काय केलं, परत त्याला एकदा चेक करा की मेसेज काय येतोय की अनकॉट रेफरन्स एरर, नम इज नॉट अ डिफाईन्ड म्हणतो तो, पण त्याला नम सापडतच नाहीये. ठीक आहे, कळतायत का पॉइंट, डिफरन्स कळताय, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट डिक्लेअर करता तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॉन्स्टंटला तुम्हाला व्हॅल्यू इनिशियलाइज करावंच लागतं. ठीक आहे, काय म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता, कोणता, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला व्हेरिएबलला व्हॅल्यू मस्ट द्यावीच लागेल. ठीक आहे, हा एक फायदा कुणाचा आहे, कॉन्स्टंटचा. जर तुम्ही नुसतं डिक्लेअर करून सोडलं तर तो एरर तुम्हाला काय करेल, एरर देईल. एरर काय येईल, इथे चेक करा, एरर काय येईल, मिसिंग इक्वल, बरोबर आहे का, म्हणजे व्हॅल्यू द्यायचं काय झालं तुमच्याकडनं, मिस झालेलं आहे. तर ती काय करा, व्हॅल्यू देऊन टाका. आता व्हॅल्यू कशी देतो आपण, इक्वल 100. ठीक आहे, आणि परत इथून चेक करा, परत इथं काय करावं लागेल, दिवाळी झाल्यावर गाण मारते ते फेस्टिवल बघा तुम्ही, हे कमेंट करून टाका. ठीक आहे, 2 महिने सुट्टीच नाही बाबा. समजतं. मग आता बेटर कोणतं असेल, तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये काय यूज केलं पाहिजे, तर बेटर तुम्ही काय यूज केलं पाहिजे, बेटर टू यूज कॉन्स्टंट. ठीक आहे, बेटर टू यूज कॉन्स्टंट, कारण आता ज्यावेळेस तुम्ही जर कॉन्स्टंट यूज केलं तर तुम्हालाही माहिती आहे ना की बाबा याला रिडिक्लेअर करता येऊ शकत नाही, किंवा मी सेम नावाचं व्हेरिएबल करून जर मी व्हॅल्यू अपडेट करायचा प्रयत्न केलाय का नाही, तर समजतंय ना, आधी व्हॅल्यू होती 100. ठीक आहे, आणि मला कळालं की बाबा नाही, मला 100 नाही, मला दुसरी व्हॅल्यू ठेवायची, मग काय करा, तिथं 200 कोणी पण ठेवेल ना. मग बेटर काय असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर कराल तेव्हा तेव्हा काय म्हणून डिक्लेअर कराल, कॉन्स्टंट. कारण कॉन्स्टंट ज्यावेळेस तुम्ही डिक्लेअर करता त्यावेळेस रिअसाइन होत नाही, रिडिक्लेरेशन करता येत नाही, बरोबर आहे की नाही. आणि हा कसा असतो, हा असतो ब्लॉक स्कोप. जेव्हा तुम्ही त्याला ग्लोबल केला तरी तो चालेल, म्हणजे तुम्हाला थोडं थोडं कुठेतरी ऍक्सेस करता येईल त्याला, कळतंय ना. म्हणजे बेटर टू यूज काय यूज करा, बेटर टू यूज कॉन्स्टंट. आणि त्याच्यानंतर समटाइम काय यूज करा, लेट. ठीक आहे, समटाइम काय करा, लेट यूज करा, कधी कधी करमत नसेल तर. ठीक आहे, लेट यूज करा. आणि सगळ्यात जास्त बेटर टू यूज काय असेल, कॉन्स्टंट. आणि सिनियर पर्सन कोण आहे, व्यार. तर थोडस यांना काय करा, आता रिटायर्ड झालेले ते, थोडस यांना त्रास नका देऊ. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त काय करा, बेटर टू यूज काय यूज करायचा, याच्या पुढं ज्यावेळेस आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू तर मी जास्त करून काय यूज करेल, कॉन्स्टंट यूज करेल. समजतंय. तर कॉन्स्टंट यूज करायचा फायदा काय, तर परत रिडिक्लेरेशन होत नाही, रिअसाइन होत नाही, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट डिक्लेअर केलं, मस्ट रिक्वायर्ड द व्हॅल्यू काय लागते त्याला, इनिशियल व्हॅल्यू लागते, म्हणजे लागतेच. क्लिअर आहे काय सगळ्यांना ऑनलाईन, क्लिअर आहे का ऑनलाईन. ठीक आहे, येस सर. कळालं हे सगळं आजचं की व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे जेएस मध्ये. आणि व्हेरिएबल डिक्लेअर करताना देर इज अ नो नीड टू राईट द डेटा टाईप. आणि जर एखाद्या व्हेरिएबलचा डेटा टाईप जर तुम्हाला चेक करायचा झाला तर कुठलं फंक्शन, टाईप ऑफ फंक्शन. ठीक आहे, तर आणि त्याच्यासोबतच आपण 3 कीवर्ड डिस्कस केले व्हेरिएबल सोबत, कुठले व्यार, लेट आणि कॉन्स्टंट. तर त्याच्यामध्ये फरक चेक केला
वॅर मध्ये फरक काय, नेट मध्ये फरक काय आणि कॉन्स्टंट मध्ये फरक काय. तर कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपण डिस्कस केल्या या तिघांमध्ये डिफरन्स चेक करताना, स्कोप, रिडिक्लेरेशन आणि रिअसाइनमेंट, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट येतो हॉइस्टिंगचा, ते येत्या लेक्चरला आपण डिस्कस करूया. उद्याच्या लेक्चरला आपण फ्लो डिस्कस करूया की हाऊ द प्रोग्राम एक्झिक्युटेड बॅकएंड, बॅकएंडला प्रोग्राम कसे एक्झिक्यूट होतात, व्हॅल्यू कुठे स्टोअर होतात टेम्पररी. ठीक आहे, तर हे उद्याच्या लेक्चरला आपण काय करूया, डिस्कस करूया. तर लेक्चरला जॉईन करा आणि थांबू आपण इथं. काही डाऊट आहे का कोणाला?